राजा परीक्षित खात्रीनं सांगू शकतो की मी 7 दिवसाच्या नंतर मरणार आहे, पण तुमच्यापैकी माझ्या मी असो की तुम्ही असो कोणीही उद्याचं सुद्धा सांगू शकत नाही. उद्या तर सोडा, येणाऱ्या क्षणाचं देखील खात्रीपूर्वक सांगू शकत नाही पुढचं आपलं वर्तमान काय असेल. म्हणून प्रत्येकाला 7 दिवसामध्येच मरण आहे. राजा परीक्षितीलाही 7 दिवसानंतर, तुम्हालाही आम्हालाही 7 दिवसाचा आठवडा देवानं ठरवून दिलाय. त्या 7 दिवसामध्येच मरणार आहेत आपण. रविवार, सोमवार, मंगळवार या 7 दिवसा व्यतिरिक्त 8वा दिवस येणार नाही. म्हणून ही कथा तुमची आमची सर्वांची कथा आहे. राजा परीक्षितीनं हात जोडले आणि विचारलं, मला मुक्तीचा मार्ग दाखवा. मरणासन्न व्यक्तीनं काय केलं पाहिजे? मरणासन्न राजा परीक्षितीला शुकाचार्य भेटले, गुरु का भेटले त्या मागे सुद्धा कारण सांगितलं बरं का. गुरु चांगला भेटण्यासाठी शिष्याची पात्रता लागते. शिष्यही त्याच पात्रतेचा असावा लागतो तर गुरु चांगला मिळतो. 5 पात्रता सांगितले शास्त्रकारांनी. 5 पात्रता. कोणत्या पात्रता असाव्या लागतात चांगला गुरु मिळण्यासाठी? एक म्हणजे मात्रशुद्धी असली पाहिजे, मात्रशुद्धी. दुसरी पित्रशुद्धी, तिसरी द्रव्यशुद्धी, चौथी अन्नशुद्धी आणि 5वी आणि सर्वात महत्वाची शुद्धी ती म्हणजे आत्मशुद्धी. ह्या 5 प्रकारच्या शुद्धी प्रत्येक माणसाकडे असाव्या लागतात. एक म्हणजे मातृशुद्धी, आईचं कुळ मातृकुळ हे शुद्ध असावं. पितृकुळ म्हणजे पित्याचं कुळ शुद्ध असावं. तिसरं द्रव्यशुद्धी, तुमच्याकडे जे धन आहे ते चांगल्या मार्गाने कमावलेलं असावं तर गुरु चांगला मिळतो. अन्नशुद्धी, जे तुम्ही आम्ही अन्न खातो ते सुद्धा चांगलं असलं पाहिजे, सात्विक असलं पाहिजे तर गुरु चांगला मिळतो. आणि ह्या सगळ्या शुद्धी असून अजून एक महत्वाची सगळ्यात मोठी अट सांगितली ती म्हणजे आत्मशुद्धीची. तुमचं अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. अंतःकरण, जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही, ह्या अगोदरच्या 4 पात्रता आहेत तुमच्याकडे, पण ही जर 5वी शुद्धी नसेल तर काही एक उपयोग नाही. म्हणून 5वी सर्वात शेवटची आत्मशुद्धी ही फार महत्वाची. आत्मा शुद्ध, अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आणि अंतःकरण जेव्हा शुद्ध होतं आपोआप, मला एक सांगा, आंबे लागतात झाडाला, आंबे, आणि आंबे परिपक्व झाले, परिपक्व म्हणजे त्यांचं वय झालं पूर्ण की मग त्या सगळ्या आंब्यापैकी काही आंबे पाडाला येतात. पाडाला, बरोबर, काही आंबे पाडाला येतात म्हणजे आपोआप झाडावर पिकू लागतात. मग ते आंबा पाडाला आला की मग त्या पक्ष्याला, पोपटाला वगैरे जे पक्षी येऊन खातात त्याला कोणी जाऊन सांगतं का आमच्या आंब्याचे आंबे पाडाला आले तू येऊन खा, असं कोणी जाऊन सांगतं का? नाही. आपोआप त्या पक्षाला कळतं की या आंब्याचा, या झाडाचा तो आंबा पाडाला आलाय. तसंच आहे माणसाचं अंतःकरण शुद्ध झालं रे झालं की देव तुम्हाला शोधत येतो. तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये येऊन वास करतो, हृदयात येऊन. साधू संतांनी गोड वर्णन केलं. हो, नांदतो केवळ, काय म्हणतात? नांदतो केवळ पांडुरंगा, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ, नांदतो केवळ पांडुरंगा, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल, कायाही पंढरी आत्मा हा विठ्ठल. नांदतो केवळ पांडुरंग,
काया ही पंढरी होऊन जाते आणि आत्मा विठ्ठल बनतो. तुम्हाला कुठंच तीर्थाला जायची गरज नाही, वेगळी भक्ती करायची गरज नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये देव नांदू लागतो. केव्हा? जेव्हा तुमचं अंतःकरण शुद्ध होतं तेव्हा. इको जरासा कमी करा. ह्या सगळ्या शुद्धी त्या राजा परीक्षितीकडे होत्या, म्हणून शुकाचार्यासारखा गुरु मिळाला. परीक्षिती राजानं शुकाचार्यांना पहिला प्रश्न विचारला. पहिला प्रश्न, मरण जवळ आलेल्या माणसानं काय केलं पाहिजे? काय म्हणतोय मी लक्षपूर्वक आहे का? ए लेकरं, मध्ये मध्ये उठू नका रे, चला बाहेर जातो, जा तुम्ही. मरण जवळ आलेल्या माणसानं काय केलं पाहिजे? मग मला सांगा, मरण फक्त का एकट्या राजा परीक्षितीचं जवळ आलतं का? आपलं लांब आहे का? कोण गॅरंटीनं सांगते माझं 10 वर्षाच्या नंतर आहे? हा प्रश्न एकट्या राजा परीक्षितीचा नाही, तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. हो, राजानं प्रश्न केला, यत छत्रोतव्यमयो जप्यो यत कर्तव्यम नृभी प्रभो स्मर्तव्यम भजनीयम वा गृहीयद्वा विपर्यम. हे भगवंता, हे गुरुदेव, हे भगवान, मनुष्यानं काय ऐकलं पाहिजे? कोण्या मनुष्यानं? ज्याचं मरण जवळ आले त्या माणसानं काय ऐकलं पाहिजे? कोणता जप केला पाहिजे? कोणतं कर्म म्हणजे कोणतं काय काम केलं पाहिजे? कोणाचं स्मरण केलं पाहिजे? कोणाचं भजन केलं पाहिजे? कोण्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे? मरणासन्न व्यक्तीनं काय काय केलं पाहिजे मला सांगा, कारण माझं मरण 7 दिवसावर येऊन ठेपलंय. 7 दिवसावर. राजा घाबरू नकोस. मरण ही अटळ गोष्ट आहे. अटळ. जो जन्मलाय तो मरणार आहे, कधीही येऊ शकतं, कधी. म्हणून प्रत्येकानं आपल्या उद्धाराचा मार्ग शोधला पाहिजे. आणि उद्धार करून घेण्यासाठी संसार सोडावा लागतो असं काही नाही बरं का. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही फक्त सांगताय उद्धार करून घ्या, भजन करा, तप करा, जप करा, मग का आमचं घरदार सोडून द्यावं का? नाही. असोनी संसारी जिभे वेगू करी किंवा न लगती सायास जावे वनांतरा. कुठं जायची गरज नाही, संसारात राहून सगळं करता येतं. म्हणून मरण हे कधी येऊ शकतं. तरुण असो, म्हातारा असो, लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष असो, क्षणभंगुर नाही भरवसा. एका क्षणाचाही भरवसा नाही. म्हणून वारे सावध सांगितलं, वारे सावध. एका मिनिटात माणसाला मरण येऊ शकतं. म्हणून क्योंकि रात गई अब तो सुबह हुआ, एक ताजा गम हुआ, अफसोस ये हुआ कि जिंदगी का एक दिन कम हुआ. इसलिए जागो लोगो मत सो. काय म्हणतायत कबीरजी? झोपू नका, जागे व्हा. इसलिए जागो लोगो मत सो, मत करो नींद से प्यार. जैसो सपनों रैन को ऐसो है ये संसार. हा संसार म्हणजे काय आहे? जसं रात्रीला स्वप्न पडतं, ते स्वप्न म्हणजे हा संसार आहे. इसलिए जागो लोगो मत सो, मत करो नींद से प्यार. जैसो सपनों रैन को ऐसो है ये संसार. उठ जाग मुसाफिर भोर भई, अब तो रैन कहाँ तुम सोवत है. जो सोवत है वो खोवत है, और जो जागत है सो पावत है. इसलिए साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का. अजून या जिंदगीनं कोणाची साथ दिली नाही, तुमची आमची देती का? साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का.
देती नहीं, साथ देती नहीं. टाळी वाजवायची माय सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने. साथ देती नहीं ये किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का. भरोसा है जिंदगी का, जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है जिंदगी का, ताली ताली. जिंदगी का. क्या भरोसा है जिंदगी का, जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. काय भरोसा आहे? सांस रुक जाएगी चलते चलते. अरे चलत चलत श्वास रोखते, चलत चलत चलत. म्हणून भगवंताचं नामस्मरण आणि त्या नामस्मरणच कलियुगामध्ये एकच मार्ग सांगितला, भगवंताचं नामस्मरण करणे. तुका म्हणे नामापाशी मुक्तिचारी, चारही प्रकारच्या मुक्ती त्या नामस्मरणाने मिळतात. तुकाराम महाराजांनी सांगितलं. बरं, तुकाराम महाराजांनीच नाही, तुकाराम महाराज दुसऱ्या ग्रंथाची सुद्धा खात्री देतात. तुका म्हणे नामापाशी मुक्तिचारी, ऐसे बहुग्रंथी बोली येले. एक नाही, अनेक ग्रंथांनी तेच सांगितलं, तेच तुकाराम महाराज सांगतात. माऊली सुद्धा तेच सांगतात. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, हात वर करून ते शास्त्र सांगतात, नामस्मरण करा रे, नामस्मरण करा. चला, राजा परीक्षिती एक एक प्रश्न विचारतोय आणि शुकाचार्य राजा परीक्षितीच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. परीक्षिती राजानं विचारलं. परीक्षिती उवाच युगानि युगमानौ च धर्मो यश्च युगे युगे अवताराणौ चरितौ यदा आश्चर्यं तमहरे. महाराज, मला अनेक युग झालेले आहेत, त्या युगांचे भेद सांगा. वेगवेगळे युग कसे झाले, त्या युगांचं मोजमाप कसं करतात ते मोजमाप सांगा. त्या युगांचे धर्म सांगा. तसेच भगवंताच्या अनेक अवतारांच्या आश्चर्यजनक ज्या कथा आहेत, ते भगवंताचं सगळं चरित्र, वेगवेगळ्या अवतारांचं चरित्र तुम्ही मला सांगा. हो, भागवतामध्ये आपण आता दुसऱ्या स्कंदामध्ये आहेत. भागवताच्या दुसऱ्या स्कंदामध्ये आपण दुसऱ्या अध्यायामध्ये आहोत. दुसऱ्या स्कंदामध्ये चतुश्लोकी भागवत येतं. चतुश्लोकी मी काल देखील मला वाटतं परवा दिवशी पहिल्या दिवशीच सांगितलं. भागवत ग्रंथाचा विस्तार सांगताना मी सांगितलं होतं की 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक संख्या. पण हा ग्रंथ एवढा मोठा नव्हता पूर्वी.
हा ग्रंथ पूर्वी एवढा मोठा नव्हता, फक्त 4च श्लोकाचा होता. नारायण भगवंतानं हंस रूपानं जेव्हा येऊन ब्रह्मदेवाला सांगितलं तेव्हा हा ग्रंथ फक्त 4 श्लोकाचा होता. कोणते 4 श्लोक? मी फक्त त्यांचं उच्चारण करतो. ते 4 श्लोक वाचले म्हणजे सगळं भागवत वाचलं. तुम्ही म्हणाल असं कसं? अहो, गीता म्हणजेच ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता आहे. नारायण भगवंतानं स्वतः विष्णू परमात्म्यानं 4 श्लोक ब्रह्मदेवाला सांगितले, ब्रह्मदेवानं ते नारदाला सांगितले, नारदाने ते व्यास महर्षीला सांगितले आणि व्यास महाराजांनी त्याचा विस्तार 18,000 श्लोकामध्ये केला. मूळ फक्त 4 श्लोक आहेत, 4 श्लोक. ते 4 श्लोक मी तुम्हाला सांगतो. हो. श्री भगवान उवाच अहमैवासमेवाग्रे नान्यादयत सक्षत परं पश्चादहं यदेतच्च वशिष्यते सोऽसम्यहं ऋतेऽर्थं यत्प्रतीयेत न प्रतीयेत चत्तात्मने तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यया महान्ति भूतानि भूतेषुच्चावचैश्वनो प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहं यतावदेव जिज्ञासौ तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यतस्यात् सर्वत्र सर्वदा. 4 श्लोक म्हणजे हे चतुश्लोकी भागवत आणि त्याचाच विस्तार म्हणजे व्यास महर्षींनी केलेले 18,000 श्लोक. काय सांगतात हे 4 श्लोक? सांगतो ऐका. संस्कृत मधले मराठीमध्ये ते असं सांगतात, सृष्टीच्या आधी, या सृष्टीच्या आधी केवळ आणि केवळ फक्त मी आणि मीच होतो. भगवंत स्वतः सांगतात, मी आणि मीच होतो. आधी, सृष्टीच्या जन्माच्या आधी मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त, माझ्या शिवाय, माझ्या व्यतिरिक्त स्थूल, सूक्ष्म किंवा या दोन्ही प्रकारचे कारण अज्ञान तेही नव्हतं, काहीच नव्हतं. आपल्या साधू संतांनी सांगितलं ना, जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, कोठे, साधू संतांनी आपल्या तेच सांगितलं, तेच हे श्लोक सांगतात. काहीच नव्हतं. या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर सुद्धा जे काही प्रतीत होत आहे, जे काही आपल्याला दिसत आहे, आणि प्रलयानंतर म्हणजे विनाशानंतर, या सृष्टीच्या विनाशानंतर जे काही शिल्लक राहणार तेही सुद्धा मीच राहणार. म्हणजे केवळ भगवंत हे एकच तत्व सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू, विठ्ठला म्हणूनच म्हटलं ईश्वर सत्य है, फक्त ईश्वरच सत्य आहे, दुसरं काहीच नाही. असे हे श्लोक सांगतात. पुढं भागवताचे 10 लक्षणं सांगितलेले. भागवताचे 10 लक्षणं. भागवताचे 10 लक्षणं कोणते? ऐका. श्री शुक उवाच अत्र सर्ग विसर्गच स्थानं पोषणं ऊर्तया मन्वन्तरेशानो कथा निरोध मुक्ति आश्रया दशमस्य विशुद्धर्थ्य नवानाम् इह लक्षणौ वर्णयन्ति महात्मानौ श्रुतेन अर्थेन च अनन्तरं. भागवताची 10 लक्षणं सांगितले. भागवत ग्रंथाची 10 लक्षणं, तेच आपण विस्तारानं पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. आता 3ऱ्या स्कंदामध्ये, भागवताच्या 3ऱ्या स्कंदामध्ये आपण आलेलो आहोत. शुकाचार्य राजा परीक्षितीच्या प्रश्नाचे उत्तर देतात. तुम्ही म्हणाल महाराज आताच 2ऱ्या स्कंदात होतो, लगेच 3ऱ्या स्कंदात? कारण आपल्याला 7 दिवसाचा नियम बांधून दिलाय, 7 दिवसाचा. आणि 7 दिवसामध्ये पूर्ण भागवत एक श्लोक जर सांगायचा, वाच नुसतं पारायण जरी केलं एका श्लोकाचं, तरी 7 दिवस पुरणार नाही. म्हणून आपण आता 3ऱ्या श्लोकात, 3ऱ्या स्कंदामध्ये राजा परीक्षिती प्रश्न विचारतायत एक आणि शुकाचार्य सांगतात. शुकाचार्याला प्रश्न विचारला, महाराज मला एक सांगा, या सृष्टीमध्ये जड वस्तूची सत्ता चेतन वस्तूवर चालते का चेतन वस्तूची सत्ता जड वस्तूवर चालते?
जरा काही जणाला जड जाणारा प्रश्न आहे, काही जणाला सोपाही वाटेल. चेतन वस्तूची सत्ता जडावर चालते का जडाची सत्ता चेतनावर चालते? जरा सोप्या भाषेत विचारतो. सजीवाची सत्ता निर्जीवावर चालते का निर्जीवाची सत्ता सजीवावर चालते? अजूनही त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्या अजून सोप्या भाषेत विचारण्याचा प्रयत्न करतो. भिंतीनं माऊलीला चालवलं का माऊलीनं भिंत चालवली? आळंदीला गेली नाहीत कधी? ती भिंत अजूनही साक्ष देते. भिंतीनं माऊलीला आदेश दिला चल का माऊलीनं आदेश दिला भिंतीला? माऊलीनं आदेश दिला. म्हणजे माऊली सजीव आहेत, भिंत निर्जीव आहे. म्हणजेच सजीवाची सत्ता निर्जीवावर चालते, म्हणजेच चेतनाची सत्ता जडावर चालते. हे शुकाचार्याला विचारलं कोण? राजा परीक्षितीनं. चेतनाची सत्ता जडावर चालते का जडाची सत्ता चेतनावर चालते मला सांगा. त्यावेळेला शुकाचार्य म्हणले हाच प्रश्न एकदा मैत्रेय ऋषीला विदुराने विचारला होता. मैत्रेय ऋषीला विदुराने. कोण आहेत हे विदुर? कोण आहेत विदुर? हो, विदुर म्हणजे कोण सांगतो? एका वाक्यात सांगतो. हो, एका वाक्यात. ज्याच्या घरी देव स्वतः ब्रह्मांडाचा मालक, ब्रह्मांडाचा बाप आमंत्रणाच्या शिवाय जेवायला आला होता. काय म्हटलं मी? आजकाल लोक अवतान देऊन जेवायला जात नाहीत. चारदा फोन करावा लागते, या की पाटील जेवायला, पंगत बसली या लवकर. ते म्हणते मला वरण चालत नाही, मला वांग्याची भाजी नाही चालत, येणं होत नाही, मी शेतात आलो, मी वाशिमले आलो, येणं होत नाही म्हणते. अवतान देऊन लोक वेळेवर जेवायला येईनात. आणि याच्या घरी देव स्वतः बिगर आमंत्रणाचा जेवायला गेला म्हणजे काय हस्ती असेल, काय त्याचं चरित्र असेल, काय भक्ती असेल. हो, गोड साधू संतांनी वर्णन केलं. मनमोहन मुरलीवाला विदुरा घरच्या भक्षुनी कन्या विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. टाळी टाळी सर्वांनी भजन करायचंय. नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला, नंदाचा अलबेला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदे झाला. त्या विदुराच्या घरी देवानं कन्या खाल्या होत्या. कन्या विदुर चला. विदुरजी कोण आहेत? विदुरजी ज्याच्या घरी मी सांगितलं देव आमंत्रणाच्या शिवाय जेवला त्याला म्हणायचं विदुर. लाक्षाग्रहाचा प्रसंग झाला होता. लाक्षाग्रहाचा काय? लाक्षाग्रह पाचही पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न त्या लाक्षाग्रहामध्ये केला दुर्योधनानं. पण पांडव वाचले. का वाचले? कारण देव साथीला आहे. देव साथीला असल्यामुळं पांडव वाचले.
पण ती बातमी पोहोचली दुर्योधनाच्या दरबारामध्ये आणि विदुरजीनं उठून विचारलं, काय दुर्योधना, अरे तुझेच भाऊ आहेत ते आणि त्यांचा हिस्सा त्यांना नाही देऊ शकत, देऊन टाक त्यांचा हिस्सा. पण दुर्योधन अहंकार होता, अहंकार. आणि त्या अहंकारी दुर्योधनानं स्पष्ट शब्दात सांगितलं, काका तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे राहा, लायकीप्रमाणे. तुमची लायकी नाही मध्ये बोलायची राज्यकारभारात. लायकी काढली विदुराची, लायकी. काय लायकी? अरे दासीपुत्र आहात तुम्ही, दासीपुत्र, आणि तुम्ही तुमच्या पायरीनं राहा, लायकीनं राहा. अपमान केला विदुराचा आणि ते अपमान गिळून टाकला विदुरानं. उत्तर नाही दिलं दुर्योधनाला, फिरून नाही बोलले. निघाले दरबारातून. दरबारातून निघून कुठं आले? घरी आले, घरी. आणि आपल्या पत्नीला विचारलं, पत्नीला. पत्नीचं नाव सुलभा. सुलभा, जसं नाव आहे पत्नीचं तसंच तिचं वर्तन देखील आहे. जसं नाव आहे त्या नावाला शोभेल असं वर्तन आहे. लेकरायला जरासं खाली बसवा, लेकरं पळायले तिकडून तिकडं. महिला मंडळी, लेकरायला आपापल्या सांगा, तुमचं लक्ष त्याच्यातच असते. घरी बायकोला आल्यावर सांगितलं, दरबारामध्ये माझा दुर्योधनानं खूप अपमान केला आणि ज्या ठिकाणी माणसाचा मान नसतो त्या ठिकाणी मी थांबणार नाही, जाणार नाही मी परत दरबारामध्ये. म्हणले, मालक, जिथं तुम्हाला मान नाही तिथं जाऊन उपयोग नाही. हा राजवाडा सुद्धा आपल्याला नको. ज्या दुर्योधनानं अपमान केला त्या दुर्योधनाच्या घरात थांबायचं तरी कशाला? राजवाडा सोडला. कोण? त्या दोघांनी देखील, विदुर आणि विदुरांची पत्नी सुलभा, दोघांनीही नगराच्या बाहेर, वेशीच्या बाहेर, हस्तिनापूरच्या बाहेर एक झोपडी बांधली आणि त्या झोपडीमध्ये विदुरजी आणि सुलभा राहतात. विदुरजी आणि सुलभा आजपर्यंत महालातही त्या स्त्रीनं साथ दिली आणि आता झोपडीमध्ये सुद्धा ती विदुरांसोबत संसार करते. गावाच्या बाहेर झोपडीमध्ये राहते. संसार सुखाचा होण्यासाठी पत्नी देखील ही पतीला पूरक असणं गरजेचं आहे. पत्नी देखील कशी असावी लागते? पूरक असावी लागते. जशी नाथ महाराजांची पत्नी होती, एकनाथ महाराजांची. घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक असायचा. आलेल्या सगळ्या लोकांना भागवत सांगायचे एकनाथ महाराज. एकनाथ महाराज जेव्हा भागवत सांगायचे त्यावेळेला असं ठरलं, एकनाथ महाराजांनी ठरवलं, आलेल्या सगळ्या लोकांना अर्धा अर्धा किलो साखर, 1-1 किलो साखर. ठीक आहे, आलेल्या लोकांना पुरणपोळीचा स्वयंपाक जेवायला. पण त्या स्त्रीनं, त्यांच्या पत्नीनं कधीच अशी तक्रार नाही केली, मला स्वयंपाक करणं होत नाही, मी जेवू घालणार नाही. नाथ महाराजांच्या घरी जो कोणी जाईल त्याला नाथ महाराज जेवू घालायचे. तुकाराम महाराजांची सुद्धा पत्नी त्यांना पूरक होती, म्हणून त्यांचा संसार आणि परमार्थ दोन्हीही झाले, दोन्ही झाले. काही जण म्हणतात तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या देत होती तुकाराम महाराजांना, घालून पाडून बोलत होती. नाही, चुकीचं आहे. भंडाऱ्या डोंगरावर ते 2-3 माळ सांगितले. कधी या माळावर बसायचे, कधी त्या माळावर, कधी त्या डोंगरावर तुकाराम महाराज. भामचंद्र डोंगरावर कधी मनात आलं तिकडं, साधू म्हणल्यावर काय. पण ज्या डोंगरावर गेले त्या डोंगरावर भजनाचा आवाज ऐकून ती माऊली डोक्यावर भाकरीचं टोपलं घेऊन, हातात कळशी घेऊन तुकाराम महाराजांची दुपारची जेवणाची व्यवस्था करायची, तिथं नेऊन द्यायची. म्हणून संसार आणि परमार्थ दोन्ही झाले, दोन्ही. तर त्यावेळेला दुःखात सुद्धा सुलभा त्या विदुरजींची पत्नी साथ देते, समजूत काढली आणि गावाच्या वेशीच्या बाहेर झोपडीत राहत. गरिबीत सुद्धा साथ देण्याची तयारी, गरिबीत सुद्धा. हो, एक दिवसची घटना. रथावरून दौंडी देण्यात येत होती. आवाज ऐकला, रथावर दौंडीचा आवाज.
नंद नंदनगन आनंदगन गोपपति राजराजेश्वर द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण हस्तिनापुर में शिष्टाई के लिए कल आने वाले हैं। कोण येणार आहे उद्या हस्तिनापुरामध्ये? द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण येणार आहेत. कृष्ण येणार आहे. कृष्ण विदुरानं आणि सुलभेनं दोघांनाही ती दौंडी ऐकली आणि दौंडी ऐकल्यावर सुलभा म्हणते, विदुराची पत्नी विदुरजीला म्हणते, काय हो तुमची कृष्णासोबत चांगली ओळख आहे? अगं हो, ओळख काय, तो तर मला काका म्हणतो. मग आपल्या घरी बोलवा ना. घर? अगं हे घर आहे का? हे तर झोपडी आहे आणि तो द्वारकेचा राजा आहे. आपल्या झोपडीत कसा येणार तो? दोघा नवरा बायकोंची चर्चा सुरू झाली आणि दोघांनाही मनात वाटू लागलं की कृष्णानं आपल्या घरी यावं, कृष्णानं आपल्या घरी यावं. रात्र झाली आणि त्या विचारातच दोघंही झोपी गेले. दुसरा दिवस उजाडला, देव येण्याचा दिवस. त्या दिवशी देव हस्तिनापुरात येणार होते. रस्त्यावर पाहिलं तर सैनिकांची लगबग, जागोजागी सैनिक उभे. आपल्याकडे जसा मंत्री येतं की नाही, मंत्री एखादा मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, पालकमंत्री असो, प्रत्येक गावाच्या फाट्यावर पोलीसवाले उभे राहतात बंदोबस्तासाठी. तसे जागोजागी सैनिक दिसू लागले, ढोल नगाड्यांचा आवाज. आणि त्याच वेळेला पुन्हा दौंडी झाली. भगवान श्रीकृष्ण येणाऱ्या काही वेळातच हस्तिनापुरात येते. बस विदुरजी आणि सुलभा दारात येऊन उभे राहिले. दारात येऊन उभे राहतात. त्याच वेळेला रथाच्या चाकाचा, घोड्याच्या टापाचा आवाज झाला. रथ येत आहे लक्षात आलं. विदुरजी असे हात जोडून उभे आहेत भगवान कृष्णाच्या दर्शनासाठी. फक्त देवानं एकदा पाहावं, एकदा पाहावं हीच मनोमन इच्छा होती. आणि जी भक्ताच्या मनात इच्छा आहे ती इच्छा पुरी करणं ते भगवंताचं काम आहे. ज्याच्याकडे दातृत्व त्याला म्हणतात, तो ते दातृत्व त्याच्याकडे, म्हणून त्याला देव म्हणतात. देव कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे दिव्यता आहे त्याला देव म्हणायचं, ज्याच्याकडे दातृत्व आहे त्याला देव म्हणायचं. भगवान कृष्ण रथातून आले त्यावेळेला खांद्यावरचा शेला हळूच असा खाली टाकला भगवान कृष्णाने आणि तो उचलण्याच्या निमित्तानं वाकून विदुरजीला नमस्कार केला. वाकून बस विदुरजीनं हात जोडले आणि डोळे भरून आले विदुराचे. बस धन्य झालो देवा, धन्य झालो. एक नजरेचा कटाक्ष पुरेसा असतो देवाचा. मला एक सांगा, असं म्हणतात जे कासव असते, कासव, त्या कासवला दूध नसते म्हणे, असं म्हणतात. पण मग तिच्या पिलांचं पोट कसं भरतं? त्या कासवीच्या पिलाचं पोट कसं भरतं? ती नुसती पाहते म्हणे, तिच्याकडे पाहते त्या पिलाकडे आणि पाहिल्याबरोबर त्याचं पोट भरतं, पाहिल्याबरोबर. तसं आहे भगवंताची एक नजर जरी आपल्यावर पडली, एक नजर, बस एक बार जो, हाँ एक बार जो रघुवर की नजरों का इशारा हो जाए. गोड भजन आहे. एकदा पाहिलं भगवान कृष्णाने, हो विदुरजी धन्य झाले, धन्य. बस देवा. रथ पुढे निघून गेला. हस्तिनापुरामध्ये दरबार भरला, दरबार. आणि इकडे नवरा बायकोची चर्चा सुरू झाली. का हो बोलवा ना एकदा कृष्णाला आपल्या घरी जेवायला. अगं जेवायला आपल्या घरात काही अन्नाचा कण तरी आहे का? पण मनोमन खात्री वाटू लागली, येईल तो येईल. विदुरजी काहीतरी आणायच्या निमित्तानं बाहेर गेले आणि त्या सुलभेनं 2 केळं मागून आणले. केळं शेजारणीकडं. अगं आमच्या घरी कृष्ण येणार आहे, 2 केळं देतीस का? शेजारणीनं 2 केळं दिले आणि ती सुलभा घेऊन घरी आली. मनोमन खात्री होती कृष्ण येणार येणार. तिकडं दरबार भरला आणि दरबार भरल्याच्या नंतर भगवान कृष्ण उठून उभे राहिले आणि सांगितलं, पांडवांना त्यांच्या हिश्श्याचं राज्य देऊन टाक दुर्योधना. धृतराष्ट्र आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, सगळा मोठा दरबार भरलेला. आणि त्या दरबारामध्ये भगवान कृष्ण सांगू लागले, त्यांच्या हिश्श्याचं त्यांना देऊन टाका, त्यांचा देखील अधिकार आहे. भाऊ आहेत ते तुमचे, चुलत भाऊ आहेत, त्यांचा हिस्सा देऊन टाका. पण दुर्योधन सत्तेच्या मोहापायी आंधळा झालेला होता. पण तो आंधळा धृतराष्ट्र सुद्धा, बापाला तरी कळायला पाहिजे आपल्या मुलाचं चुकतंय. महाभारत का घडलं त्याचे हेच कारण आहेत. मुलगा चुकतोय पण बाप डोळे बंद करून सहन करतोय.
आपल्याच भावावर अन्याय अत्याचार करतोय एक मुलगा. पांडव आणि कौरव चुलत भाऊ आहे, सख्य काय चुलत काय, पण एकावर अन्याय करतोय आणि तो दुसरा सहन करतोय. आणि घरातला कर्ता पुरुष डोळे झाकून डोळ्यावर पट्टी बांधून बसलाय. महाभारत त्याच्यामुळेच घडलं. महाभारत घडण्याचं कारण काय? बाप आंधळेपणानं मुलाचे सगळे लाड पुरवतोय. तो आंधळा धृतराष्ट्र, त्याच्यात आग ओतण्यासाठी एक शकुनी मामा आहे. महाभारत घडायला कारण हे. चला, अरे आमच्या भावाचे भांडण आहेत. कृष्णा तू मध्ये पडू नकोस, तुझं बोलायचं काम नाही. चल जा तुझं तू. आमच्या भावाच्या भांडणामध्ये बोलू नको. आमच्या भावाच्या वाटणीचा प्रश्न आहे, आम्ही सोडू. तेव्हा पुन्हा भगवंतानं सांगितलं कृष्णानं, अरे निदान 5 गावं तरी द्या. 5 गावं. अरे 5 गावं म्हणतोस? सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. सुईच्या टोका एवढी माती. भगवान कृष्ण निघाले उद्धवाला उद्धव आला होता सोबत. भगवान कृष्णाचा अनन्य साधारण भक्त. उद्धवाचं चरित्र पुढे शेवटी येईल, त्यावेळेला उद्धव सांगेल कोण आहे. भगवान श्रीकृष्ण निघाले. उद्धवा चल, जायचं आपल्याला इथून. त्यावेळेला दुर्योधनानं हाक मारली, थांब कृष्णा. ते पाहुणे होते ना, देव जरी असला तरी पाहुणे. ते दुर्योधनाला अहंकार होता, अहंकार. आणि त्या अहंकारापायी अरे थांब कृष्ण म्हणले, काय जेवून जा, पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला तुझ्यासाठी, तू येणार म्हणून जेवून जा. तेव्हा देवानं सांगितलं, अरे जिथं माझं कोणी ऐकत नाही तिथं एक क्षणभर सुद्धा थांबत नाही. एक क्षणभर. जहां मेरी कोई नहीं सुनता वहां मैं एक क्षण के लिए भी नहीं रुकता. देव निघाल्या बरोबर कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य सगळे हात जोडून, देवा निदान दुर्योधनाच्या राजवाड्यात घरात जेवू नका, पण आमच्या घरी तरी. देव काय म्हणतात ऐका, तुम्ही त्या दुर्योधनाचे नोकर आहेत. दुर्योधन माझं सांगितलेलं ऐकत नाही, मग मी तुमच्या घरी कसा जेवेल? ते माझं ऐकत नाही आणि तुम्ही त्याचे नोकर आहात, मग तुमच्या घरी तरी का मी जेवावं? नाही जेवले देव. राजवाड्यातून रागानं बाहेर पडले, रथात येऊन बसले. उद्धवाला सांगितलं, उद्धवा चल काढ रथ. पण उद्धव म्हणला, अरे कृष्णा सकाळपासून पोटात कावळे ओरडायलेत. इथं मानानं खाय म्हणाले आपल्याला खायनं, पण आता पोटात काहीतरी टाकल्याशिवाय पर्याय नाही. जेवावं तर लागणारच ना, कुठं जेवायचं? त्यावेळेला कृष्ण भगवान म्हणतात, अरे घाबरू नकोस, या दुष्टाच्या राज्यात देखील माझा एक अनन्य साधारण भक्त आहे. चाल रथ घे. कुठं? विदुराच्या घरी. शबरी के मेरे सुदाम जी के चावले, शबरी के मेरे सुदाम जी के चावल, मीठे मीठे भोग लगा. ताळी ताळी सगळ्यांनी भजन करायचंय मोठ्या प्रेमाने. बड़े बड़े मंदिर कौन काम के, काय म्हणतायत भगवान कृष्ण? अरे उद्धवा इथं नाही थांबायचं. कुठं जायचं? विदुरजीच्या घरी. विदुरजीच्या. अरे काय कामाचे हे एवढे मोठे मोठे बंगले, मोठ्या मोठ्या माड्या गाड्या, काय कामाचे? ज्या घरामध्ये देवाची आज्ञा पाळत नाही कोणी, साधू संतांचा अपमान होतो, त्या घरामध्ये थांबण्याची गरज काय? ज्या घरामध्ये अनितीनं, धर्मानं कोणी चालत नाही, अधर्मानं चालतात, त्या घरामध्ये थांबायचं नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं, आगी लागो तया सुखा म्हणले. आगी लागो तया सुखा. म्हणून बड़े बड़े मंदिर कौन काम के, भाव अगर नहीं पावे,
रथ काढला आणि विदुरजीच्या दारामध्ये, विदुरजीच्या दारात रथ आला. उद्धव रथ सोडतोय, घोड्याला बाजूला बांधतोय, तोच कृष्णानं दारावर थाप मारली, हाक मारली. काकू दार उघडा. काका, विदुर काका मी आलोय. कृष्ण दार उघडा. विदुरजी बाहेर गेलेले होते काही जेवणासाठी सामान आणायच्या निमित्तानं. आणि सुलभा जी आहे, सुलभा, ती घरामध्ये चूल सारवायचं काम करत होती. हात भरलेले, अंगावरचे कपडे भरलेले. आणि त्यावेळेला दारावर हाका मारतोय जगाचा बाप. ती त्या डोक्यामध्ये सुलभेच्या विचारच, देव येणार, देव येणार, कृष्ण येणार, कृष्ण येणार. भानावर आली अचानक. सुलभा दाराची कडी वाजलेली ऐकली आणि भानावर आली. आणि तसेच भरलेले हात, भरलेले कपडे, ते भरलेलं अंग घेऊन दार काढलं तिनं. दार काढल्याबरोबर दार ढकलला असं कृष्णानं. काकू, किती वेळापासून हाका मारतोय मी, भूक लागली, मला चला जेवायला वाढा. जमिनीवर बसला देव, जमिनीवर खाली. जगाचा बाप आहे पण भक्ताच्या घरी मानपान पाहत नाही. खाली बसले देव. त्यावेळेला सुलभा हात धुतले सुलभेनं. उद्धव आला आणि उद्धव उभा राहून पाहू लागला. देव, अरे महाल सोडून आलास आणि इथं जमिनीवर खाली बसलास. तिथं थाटामाटामध्ये जेवायचं सोडून सिंहासन होतं बसायला, डायनिंग टेबल होता तिथं, आणि इथं जमिनीवर बसलाय देव. पाहतोय कृष्णाकडं. सुलभा आली, हात धुतले सुलभेनं. आणि ते जे 2 केळं उसने मागून आणले होते का, उसने शेजारणीकडून, ते केळं घेतले. सुलभा अगदी वेड्यासारखं करते, वेड्यासारखं. तिला अजूनही खात्री पटत नव्हती की देव आलाय घरी. सुलभेनं असं केळं घेतलं हातामध्ये, साल काढली बाजूला आणि ती सालच धरली अशी देवापुढं, कृष्णापुढं. आणि ती केळ हातात तसंच राहिली, धरून बसली. साल धरली कृष्णापुढं. कृष्णानं ती साल घेतली, केळाची साल, आणि ती केळाची साल खातोय. देव, जगाचा बाप, पंचपक्वान्न सोडून आलाय आणि इथं केळाची साल खातोय, उसने आणलेल्या. त्यावेळेला विदुरजी घरात आले. आणि विदुरजी घरात आल्यावर पाहिलं, अरे अरे, ही तर सुलभा तर हातात ते केळाचा गर घेऊन बसली, केळाची साल देवाला दिले आणि देव सुद्धा खायले. सुलभा, डोकं जाग्यावर आहे का? मग सुलभा भानावर आली. काय केलंस? ते केळ हातात धरला आणि साल देवाला खायला दिली. मग ते केळ हातातलं देवाला खायला दिलं आणि ती साल घेतली हातातली अर्धवट राहिलेली. हो, देवानं ते केळ खाल्ल्याच्या नंतर सांगितलं, हो काका, जो मजा वो छिलका खाने में था वो ये केला खाने में नहीं है. जो आनंद ती केळाची साल खाण्यामध्ये देवाला आला तो त्या केळामध्ये नाही. का? कारण भाव हृदयामध्ये ठेवून ती साल दिली होती देवाला. प्रेमानं जे काही द्याल तुम्ही, जे काही देवाला, काहीही. पत्रम पुष्पम फलम तोयम म्हटलं. तुळशीच्या एका पानानं देखील त्याचं समाधान होतं. पण हृदयामध्ये भक्तिभाव असला तर बाकी तुम्ही पंचपक्वान्न बनवा, पण जर भाव नसेल ना, देव त्याचा स्वीकार नाही करत. भक्तिभावानं फक्त तुळशीचं एक पान जरी ठेवलं, त्याला पंचपक्वान्नाची गरज नाही. भक्तिभाव असावा लागतो, भाव असावा लागतो. विदुरजी आणि सुलभा दोघ जण आता विचार करतायत, देवाला जेवायला काय करायचं, भूक तर लागलेली आहे. काहीच नाही घरामध्ये. कन्या आणल्या होत्या, कन्या. त्या कन्या दिल्या सुलभेच्या हातात आणि सांगितलं, कन्या शिजाव सुलभा, कन्या शिजाव. आणि सुलभेनं त्या मोठ्या प्रेमाने कन्या शिजवायला टाकल्या चुलीवर. कशा शिजवल्या कन्या? कन्यामध्ये फक्त कन्या एवढ्याशा होत्या. पातेलभर पाणीच टाकलं, पातेलभर पाणी, कारण पुरल्या पाहिजे ना. पाणी टाकून वाढवण्याचा प्रयत्न. काय करू काय नको असं खूप वाटत होतं, पण घरात काही नव्हतं, घरात काही. पाहुणे घरासी, पाहुणे घरासी, आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार. गोड वर्णन केलेलं आहे. पाहुणे घरासी. कोण आलाय? ब्रह्मांडाचा बाप आलाय. कन्या शिजायला टाकल्या, कन्या शिजल्या कन्या. आणि शिजल्याच्या नंतर सुलभेनं पानं वाढले, पानं उद्धवाला आणि कृष्णाला पानं वाढले.
पण पानावर पळीनं कन्या वाढल्या बरोबर पातळ होत्या त्या कन्या, पळायला लागल्या, इकडं तिकडं पसरल्या. देवानं कृष्णानं दोन्ही हात असे लावले, कोपरापर्यंत असे पानाला हात लावले, पानाला हात लावले. पण मोठा प्रश्न पडला, आता खायच्या कशा? देवानं फुकून फुकून त्या थंड झालेल्या कन्या जिभेनं चाटून खाल्या. आणि विदुरजी हसू लागले, देवा महालातलं ते सुख सोडून इथं आला असं आणि इथं जिभेनं चाटून ह्या कन्या खातोयस. तेव्हा सांगितलं विदुराला देवानं, हो काका, मला भक्तिभावानं जो कोणी काहीही अर्पण करेल, भक्तिभाव पाहिजे फक्त, त्याच्यातच मी समाधानी होतो, त्याच्यातच समाधानी. अशा गोड विदुराचं चरित्र हे. हो विदुरजी, त्या विदुरानं मैत्रेय ऋषीला प्रश्न विचारला होता. मैत्रेय ऋषीला कोणता प्रश्न? तेच मी आता जे विचारला होता, जडाची सत्ता चेतनावर चालते का, चेतनाची सत्ता जडावर चालते? सजीवाची सत्ता निर्जीवावर चालते का, निर्जीवाची सत्ता सजीवावर चालते? हाच प्रश्न विदुरजीनं मैत्रेला विचारला होता. तोच प्रश्न शुकाचार्यांना राजा परीक्षितीनं विचारलेला आहे. कोण आहेत हे विदुरजी? कोण आहेत? इतका देवाचा भक्त आहे, तर मग या परिस्थितीमध्ये राहण्याची गरज का पडावी विदुराला? इतका जर नीतीनं चालणारा आहे तर. इतिहासामध्ये दोघा जणांचे नीतिशास्त्र फार प्रसिद्ध आहेत. दोघा जणांचे कोणते कोणते? एक विदुराची विदुर नीती आणि दुसरी म्हणजे चाणक्याची चाणक्य नीती. या दोघांचा माणसानं वागावं कसं, जगावं कसं, या दोन नीतीमधून शिकायला मिळते, चाणक्य नीती आणि विदुर नीती. मग एवढा जर सन्मार्गाने चालणारा व्यक्ती आहे, तर मग एक सूतपुत्र किंवा दासीपुत्र म्हणून का जन्म घ्यावा लागला या विदुराला? सांगतोय का? कोण आहे हा विदुर? विदुर म्हणजे स्वतः यमाचा अवतार आहे, यमाचा अवतार. मग यमाला असं का जन्मावं लागलं दासीपुत्र म्हणून? ऐका, हे विदुर जे आहेत, यमाचा अवतार, एका छोट्याशा चुकीमुळे त्यांना हा अवतार घ्यावा लागला होता. एकदा भजन करू आणि विदुराची कथा, पूर्वजन्मीची कथा ऐकू. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम, श्याम राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम, राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम राधे श्याम राधे राधे. राधे कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. राधे 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 राधे, राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे राधे, राधे श्याम राधे श्याम राधे राधे. राधे कृष्ण 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 राधे राधे, राधे श्याम 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 राधे राधे. श्याम श्याम राधे राधे. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. जय श्री राधे श्याम. विदुर यमाचा अवतार आहेत. एक ऋषी आहेत, ऋषी मांडव्य ऋषी त्यांचं नाव, मांडव्य ऋषी. त्या मांडव्य ऋषींनी एकदा शाप दिला. कोणाला? यमाला. एके दिवशीची घटना.
राजाच्या घरी काही चोरांनी चोरी केली आणि ते चोरीचं धन घेऊन चोर पळतायत पण माग सैनिक लागले म्हणून चोरांनी ते धन बांधलेलं गाठोडं, ते जे धन आणलेला होता माल, सगळा मुद्देमाल टाकून दिला कोणाच्या आश्रमात? मांडव्य ऋषीच्या आश्रमात. चोर गेले पळून, पण ते धन पाहिलं त्या सैनिकांनी राजाच्या, आणि मांडव्य ऋषीला ताब्यात घेतलं आणि राजासमोर उभं केलं. आणि राजाने विचारलं, काय साधू दिसताय तुम्ही, गळ्यात मोठ्या मोठ्या रुद्राक्षाच्या माळा, दाढी जटा वाढलेल्या, अंगाला भस्म लावलेलं, पण साधूच्या या चेहऱ्या आडून तुम्ही चोरी करताय सोंग घेऊन? म्हणले, नाही मी चोरी केली नाही. मग माझ्या राजवाड्यातून चोरून नेलेलं धन तुमच्या आश्रमात कसं सापडलं? मांडव्य ऋषीनं स्पष्टीकरण दिलं, पण राजानं मात्र सजा सुनावली. सजा, हो, याची शिक्षा भोगावी लागेल. म्हणले, मी गुन्हा केलाच नाही, मी शिक्षा भोगणार नाही. तरी देखील सुळावर दिलं, सुळावर दिलं. आणि इकडं मांडव्य ऋषीनं मंत्र जाप करायला सुरुवात केली. ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. गायत्री मंत्र चालू केला. जीवच जाईना मांडव्य ऋषीचा. आवाहन केलं यमाला यावं लागलं. यम प्रगट झाला समोर आणि यमाला विचारलं मांडव्य ऋषीनं, कशामुळे मला ही एवढी त्रासदायक शिक्षा? सूळ पोटात खुपसणार कशामुळं? काय माझी चूक काय? मी काय पाप केलं? जो माणूस पाप करत नाही त्याला सजेची भीतीच नाही ना. विनाकारण कशामुळे सजा भोगणार मी? यमाला विचारायला आपण विचारू शकतो का? कारण आपल्याला माहिती आहे आपण चांगलं काम कोणतं केलंच नाही, आपले सगळे पापच आहेत. आपण कसं विचारणार यमाला परत कशामुळे शिक्षा देतोय? आपल्याला खात्रीच नाही ना आपण कधी पाप नाही केलं म्हणून. पण त्याला खात्री होती मी कधीच पाप नाही केलं, मग कशामुळे मला ही शिक्षा? सूळ पोटात खूप असतोय माझ्या, सांग यमा. त्यावेळेला यमानं सांगितलं, ओ महाराज मांडव्य ऋषी, तुम्ही आता जरी पाप काही नाही केलं तरीही लहान होतात तुम्ही, लहान अजान होतात, त्यावेळेला तुम्ही एक फुलपाखरू पकडलं, फुलपाखरू, आणि त्या फुलपाखराच्या पोटामध्ये काटा टोचला होता खेळत खेळत. अजाणतेपणी पाप झालं होतं तुमच्याकडून, मग त्याची ही शिक्षा. पण मांडव्य ऋषी काय म्हणतात? धर्म काय सांगतो ऐका, धर्मशास्त्र काय सांगते. जे पाप अजाणतेपणी झालंय, जाणून बुजून जे पाप नाही केलं, अजाणतेपणी जे पाप झाले त्याची शिक्षा ही माणसाला स्वप्नात द्यायची, असा नियम आहे, धर्मशास्त्र सांगतात. मग तुम्ही मला अशी प्रत्यक्ष शिक्षा का दिली? जाब विचारला मांडव्य ऋषीनं यमाला, तुम्ही सुद्धा मला रात्रीला स्वप्न पडायचं होतं एखादं वाईट काहीतरी, स्वप्नात शिक्षा द्यायला पाहिजे होती. आपल्याला जे वाईट स्वप्न पडतात ना ते अजाणतेपणी झालेल्या पापाचे परिणाम आहेत. वाईट स्वप्न जे पडतात ते अजाणतेपणी झालेले पाप. तुम्ही मला अशी शिक्षा का दिली सुळावर देण्याची? सांगा, मला स्वप्न पडायला पाहिजे होतं एखादं. यमानं हात जोडले, चुकलं माझं, चुकलं, ही शिक्षा तुम्हाला नको द्यायला, नाही द्यायला पाहिजे होती. अरे मी साधू आहे, हा मांडव्य ऋषी तुला शाप देतोय, एका शूद्र योनीमध्ये तुला जन्माला यावं लागेल, शूद्र योनीमध्ये. तोच यम पुढे विदुर झाला, विदुर. असे हे विदुराचं गोड चरित्र आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुढची कथा ऐकायची. एकदा चिंतन करू भगवंताचं. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोले राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे. यमुना की लहरों से आए आवाज, राधे 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 राधे. हरि बोल राधे राधे बोलो
बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे श्याम। चला एक एक प्रश्न विचारतायत शुकाचार्य महाराज. शुकाचार्य महाराजांना परीक्षिती राजा प्रश्न विचारतोय. महाराज, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली सांगा. परीक्षितीनं प्रश्न विचारला शुकाचार्यांना. सृष्टीची उत्पत्ती, सगळीकडे पाणीच पाणी आहे, पाणीच पाणी. आणि क्षीरसागरामध्ये शेषशय्येवर नारायण भगवंत आहेत. त्यावेळेला नारायण भगवंताच्या नाभीमधून, नाभी कमळामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. आणि ब्रह्मदेव आजूबाजूला पाहतायत, मला कोणी निर्माण केलं, कशासाठी निर्माण केलं. त्या कमळाच्या देठापासून फेऱ्या मारल्या ब्रह्मदेवानं, पण काहीच दिसलं नाही, काहीच. त्यावेळेला ब्रह्मदेवानं डोळे बंद केले आणि एक आकाशवाणी ऐकू आली, तप करा. तप, त आणि प हे दोन शब्द त्याच्या कानी पडले. तप. अनेक वर्षापर्यंत तप केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला नारायण भगवंतानं हंस रूपाने येऊन चतुश्लोकी भागवत सांगितलं. आणि त्यानंतर ब्रह्मदेवानं त्या तपाच्या जोरावर सनत कुमारांना जन्माला घातलं. सनत कुमार, मला वाटतं पहिल्या दिवशी सनत कुमारांचं चरित्र थोडक्यात सांगितलं. 4 बालकाच्या वेशामध्ये राहतात, बालक स्वरूपामध्ये. त्यांचं वय वाढतही नाही, काहीच नाही. सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार असे 4 पुत्र. पण त्यांनी सांगितलं, आम्ही संतती निर्माण करणार नाही, मग आम्ही देवाचं भजन करत राहणार. ब्रह्मदेवानं सांगितलं, मला तर सृष्टीवर संतती वाढवायची, मुलं बाळ, मग तुम्ही दुसरं कोणाला तरी हे काम द्या. त्या सनत कुमारांनी नकार दिला. मग पुढं ब्रह्मदेवानं आपल्या मांडीपासून नारदाला जन्माला घातलं. अंगठ्यापासून दक्ष, प्राणापासून वशिष्ठ, त्वचेपासून भृगु ऋषीचा जन्म, हातापासून कृतू, नाभीपासून पुलह, कानापासून पुलत्स्य, मुखापासून अंगिरा ऋषी, डोळ्यापासून अत्री ऋषीचा जन्म, मनापासून मरीची ऋषीचा जन्म, उजव्या स्तनापासून धर्माचा जन्म, छायेपासून कर्दमाचा जन्म. अशा सर्व ऋषी मुनींना ब्रह्मदेवानं सृष्टीवर संतती वाढवण्याच्या कामासाठी निर्माण केलं. पण हे सगळे ऋषी मुनी ते म्हणले, महाराज, बाबाला म्हणले, ब्रह्मदेवाला, बाबा, आम्ही साधू वृत्तीचे लोक आहेत, आमच्याच्यानं संतती निर्माण करणं होणार नाही. आम्ही देवदेव करू, यज्ञ करू, बस. त्याच्या पलीकडे आम्हाला काही काम सांगू नका म्हणले. हे आम्हाला याच्यामध्ये काही रस नाही, संतती निर्माण करण्यामध्ये. मग ब्रह्मदेवाला काहीही करून सृष्टीवर मानव संस्कृती वाढवायची होती. मग ब्रह्मदेवानं त्याच्यानंतर एक मनु नावाचा पुरुष निर्माण केला आणि शतरूपा नावाची स्त्री निर्माण केली. त्या मनु आणि शतरूपेनं पुढं मैथुन प्रक्रियेमधून पृथ्वीवर आपल्या संततीला जन्माला घातलं. मनु आणि शतरूपा यांच्यापासूनच ही मानव सृष्टी वाढली. मनु आणि शतरूपा या मनुपासूनच माणसाचा जन्म, म्हणून माणसाला मनुष्य म्हणतात. मनुष्य, माणसाला माणूस कशामुळे म्हणतात? या मनु आणि शतरूपेपासून आपला सगळ्यांचा जन्म, सृष्टी तिथून वाढली. तिथून आपलं सगळ्यांचं गोत्र पहा. या सप्तर्षी जेवढे ऋषी आहेत, हे या ऋषींचेच कुळ म्हणजे आपले गोत्र सांगितले जातात. बरोबर? माणसाची उत्पत्ती तिथून झाली, म्हणून माणसाला मनुष्य म्हणतात. त्यावेळेला असा विचार केला का देवानं, ब्रह्मदेवानं, जाती धर्म तेव्हा काही होतं का? मग नाही. माणूस आपल्या आपल्या कर्मानुसार मग जाती व्यवस्था निर्माण झाली. वेदामध्ये वर्ण सांगितले. वेदामध्ये मी काय सांगतोय लक्षपूर्वक आहे का? फार महत्वाचा विषय. आज त्याच्यासाठी सगळे देश पेटलाय सगळा. फक्त वर्ण व्यवस्था सांगितली शास्त्रकारांनी, पण जाती व्यवस्था नाही सांगितली. आपल्या आपल्या कर्मानुसार नंतर जाती पडल्या. कामानुसार, काय म्हणतोय मी ऐका, कामानुसार जाती पडत गेल्या.
मग त्याच्यामध्ये कोणी चांगलं काम मोठं महत्वाचं काम करणार असेल तर ती महत्वाची जात ठरली, कोणी हलकं काम करणार असेल तर हलकी जात ठरली. पण जाती व्यवस्था आपल्या धर्मानं नाही सांगितली, कर्मानुसार पडल्या. आणि मी कालही सांगितलं, माणूस आपल्या कर्मानुसार श्रेष्ठ ठरतो. वाल्या कोळी समाजात जरी जन्मला असला तरी एखाद्या ब्राह्मणापेक्षाही श्रेष्ठ पदाला गेला. का? कारण त्यानं कर्म तसं केलं. देवाला जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागलं देवाला, म्हणून कर्म चांगलं करा. जाती विसरा. आपण फक्त एक हिंदू आहोत एवढं लक्षात ठेवा. फक्त हिंदू. बटेंगे तो कटेंगे, एक है तो नेक है, बस एवढं लक्षात ठेवा. जातीमध्ये जर आपण विभागल्या गेलो तर आपला अंत मात्र निश्चित आहे. बांगलादेशमध्ये जी परिस्थिती आहे आज, तिथल्या लोकांची आपलेच भाऊबंद आहेत, आपलेच रक्ताचे संबंध आहेत त्यांचे, तिथल्या लोकांचे आज रस्त्यावर कापल्या जाते त्यांना. तीच परिस्थिती तुमची आमची देखील होणार. पण जर एक राहिलो, ही मूठ अशी आबादीत जर राहिली, तुम्हाला फडा माहिती झाडणी झाडू, तिची जर गाठ सोडली तर ती एक स्वतः कचरा होऊन जाते. बरोबर? झाडू फडा त्याच्या वेगवेगळे जर असे तुकडे केले, वेगळी केली ती झाडणी, तर ती एक कचरा होऊन जाते. पण ती जर एका जागी आवळून बांधली गाठ तर ती कचरा साफ करायचं काम करते. म्हणून आपण एक राहायचं. एक है तो सेफ है, तभी तक ही सेफ है, त्याच्या पुढे नाही. जोपर्यंत एक आहोत तोपर्यंत बस. जाती विसरा. हा या जातीचा, हा त्या जातीचा नाही. आपण सगळ्यात आधी माणूस आहेत आणि आपण त्यानंतर हिंदू आहेत. म्हणून म्हणतो मी, देश वाचला तरच आपण वाचणार आहेत, तरच आपण धर्म वाचणार आहे. चला पुढं. या मनू आणि शतरूपेनं अनेक मुलांना जन्माला घातलं. अनेक मुलं, किती मुलं झाले? एकूण 5 अपत्य झाले. 5 अपत्य. त्यापैकी 2 मुलं होते आणि 3 मुली होत्या. 2 मुलं आणि 3 मुली. मनू आणि शतरूपेनं 5 अपत्यांना जन्माला घातलं. आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 मुली झाल्या आणि 2 मुलं झाले. 2 मुलं कोणते? खाली बसवा त्या लेकराला. सगळ्या महिला मंडळी सगळे त्याच्याकडेच पाहिलेत. बसवा त्याला, खाली बसवा. आकुती, देवहूती आणि प्रसूती अशा 3 मुली आणि उत्तानपाद आणि प्रियव्रत नावाचे 2 मुलं झाले. त्यांच्यापासूनच ही सगळी सृष्टी निर्माण झाली. पुढं हा मनू कोण होता त्याचं वर्णन. स्वयंभुव सम्राट, प्रिय पुत्र स्वयंभुव, प्रतिलभ्य प्रेयाम पत्नी किम चकार ततम मुने. त्या स्वयंभू मनूचं वर्णन. 5 अपत्यांना जन्म घातला. त्यापैकी आकुती नावाची मुलगी रुची नावाच्या साधूला देण्यात आली. पुढं देवहूती नावाची मुलगी कर्दम ऋषीला देण्यात आली. कर्दम ऋषीला. आणि जी प्रसूती नावाची मुलगी आहे ती मुलगी दक्ष प्रजापतीला देण्यात आली. दक्ष प्रजापतीला. दक्ष प्रजापती म्हणजे कोण? महादेवाचे सासरे बुवा. हा प्रसूती. स्वयंभू मनू ब्रह्मदेवाजवळ गेले आणि ब्रह्मदेवाची विनंती केली, बाबा तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी संसार करतोय, मुलं बाळा जन्माला घातलेत, पण आता या माझ्या मुलांनी राहायचं कुठं? या क्षीरसागरामध्ये कमळामध्ये मी किती दिवस राहणार आहे? मला पृथ्वीवर राहण्यासाठी जागा द्या. आणि पृथ्वी तर आता रसातळाला गेलेली आहे. पृथ्वी त्यावेळेला कुठं होती? रसातळात गेलेली होती. रसातळात म्हणजे एका मोठ्या पाण्यामध्ये बुडालेली होती. पाण्यामध्ये. तुम्ही म्हणाल पाण्यामध्ये पृथ्वी कशी बुडल महाराज? पृथ्वीवरच पाणी आहेत, 7 समुद्र आहेत. हाच प्रश्न बऱ्याच लोकांना पडलेला होता आजपर्यंत. पाण्यामध्ये कशी पृथ्वी बुडल? पृथ्वीवरच 7 समुद्र आहेत. पण नासा म्हणजे कोण? दासा नाही. ते दासा एखाद्या गावात माणूस असेल तुमच्या. नासा इस्रो, आपले भारतातली एक अंतराळ संशोधन करणारी संस्था म्हणजे इस्रो म्हणतो आपण त्याला, इस्रो.
आणि नासा म्हणजे अमेरिकेची संस्था. अंतराळामध्ये काय चाललंय, भूगर्भामध्ये काय चाललंय त्याचा शोध लावणारी संस्था म्हणजे नासा. त्या नासानं शोध लावलाय की आपल्या पृथ्वीपेक्षाही एक मोठा ग्रह आहे आणि त्या ग्रहावर पाणीच पाणी आहे. आजपर्यंत पृथ्वी रसातळात गेलेली होती हे लोकांना खोटं वाटायचं, पण आता पटलंय की खरंच पृथ्वी त्या पाण्यामध्ये आजपर्यंत तेव्हा बुडालेली होती. मग काय करायचं, ब्रह्मदेवाची विनंती केली. ब्रह्मदेव ध्यान लावतात आणि ब्रह्मदेवानं ध्यान लावल्याबरोबर ब्रह्मदेवाला शिंक आली. शिंक आल्याबरोबर नाकातून एक अंगठ्या एवढं वराहाचं पिल्लू बाहेर आलं, वराहाचं. आणि त्या वराहाच्या पिल्लानं बघता बघता मोठा डोंगरा एवढा देह धारण केला आणि ते त्या पाण्यामध्ये शिरलं. पाण्यामध्ये शिरल्यावर जी पृथ्वी होती त्या पृथ्वीला आपल्या दातावर धरलं आणि वर काढलं. वर काढल्यावर एक राक्षस आला. त्यानं वराहावर हल्ला केला, पण लक्ष दिले नाही वराह भगवंतानी. त्यावेळेला पृथ्वी अगोदर एका जागेवर स्थिर केली आणि स्थिर केल्याच्या नंतर त्या राक्षसाला ठार मारला. बोलिये वराह भगवान की. वराह अवतार पाहतोय. भगवंताच्या 24 अवतारापैकी हा पहिला अवतार पाहिला आपण, वराह अवतार. एका अंगठ्या एवढं रूप धारण करून देवाना अवतार घेतला, पण भला मोठा अवाढव्य देह धारण करून पृथ्वीवर काढली आणि त्या आलेल्या राक्षसाला ठार मारलं. कोणता राक्षस होता तो? हिरण्याक्ष नावाचा राक्षस. हिरण्याक्ष त्याचाच भाऊ हिरण्यकश्यपू, त्याला मारण्यासाठी देवाना पुढे अवतार धारण करणार आहे, तो म्हणजे नरसिंह अवतार. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू हे दोघं भाऊच आहेत. राक्षस आणि देव, देव आणि दानव कोण आहे तो? हे भाऊच आहे. ते भाऊच कश्यपाचे मुलं आहेत. कश्यप ऋषीचे मुलं आहेत, पण दोन वेगवेगळ्या आईपासून जन्माला आलेले हे आहे, दिती आणि अदिती. एके दिवशीची संध्याकाळची वेळ होती. राक्षस कसे जन्माला आले सांगतोय का? राक्षस कसे जन्माला आले? संध्याकाळची वेळ आणि कश्यप ऋषी स्नान संध्येला निघाले. पण संध्या करण्यासाठी निघालेल्या कश्यप ऋषीला अडवलं आणि जी दिती नावाची पत्नी आहे, दिती आणि अदिती अशा दोन पत्नी आहेत बरं का. दिती जी आहे ती कामातूर झाली आणि तिनं कश्यप ऋषीला अडवलं. म्हणली माझं समाधान करा. त्यावेळेला सांगितलं ही वेळ भगवान शंकर आणि त्यांचे गण फिरतात, ही वेळ योग्य नाही, थांब थोडा वेळ. नाही, त्यावेळेला त्या दितीचं समाधान करावं लागलं आणि त्याच वेळेला कश्यपाला आपल्याकडून झालेल्या चुकीची जाणीव झाली. ही वेळ योग्य नाही संग करण्यासाठी. अगं राक्षस जन्माला येतील तुझ्या पोटी, राक्षस. त्या दितीपासून दानव झाले आणि अदितीपासून देव झाले. सख्य सावत्र भाऊ आहेत देव आणि दानव, काही वेगळे नाहीत. एकाच बापाची संतान आहेत, एकाच बापाची, वेगवेगळ्या आईपासून तयार झालेली. दानव म्हणजे काय? असं काय वेगळे काही असतात का? हो, दुष्ट वृत्तीचे लोक, त्रास देणारे, दुसऱ्यांना त्रास देणारे ते दानव तयार झाले. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हो, एकदा ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सांगितले मी, सनत कुमार, चारही भाऊ देवाच्या दर्शनासाठी वैकुंठात आले आणि वैकुंठात आल्याच्या नंतर दरवाजावर द्वारपालांनी अडवलं. थांबा, जायचं नाही आतमध्ये, देव आराम करायले. म्हणजे आम्ही जाणार, आम्ही साधू आहेत. नाही म्हणजे आम्ही जाऊ देणार, हम जाएंगे, हम नहीं जाने देंगे, जाएंगे नहीं जाने. अरे राक्षसवाल म्हणले, राक्षस साधू संताला अडवता. देव उठून आले. अरे अरे काय केलं सनत कुमारांनो? आशीर्वाद द्यायचा सोडून श्राप देता तुम्ही का संत आहेत का? मुक्त करा त्यांना. ते म्हणले 3 जन्मामध्ये मुक्त होतील. 3 जन्म घ्यावं लागतील या जय आणि विजयाला. त्या जय विजयच पुढे चालून कोण झाले? हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू झाले एका जन्मामध्ये. दुसऱ्या जन्मामध्ये रावण आणि कुंभकर्ण झाले. हिरण्याक्षाला मारण्यासाठी देवानं वराह अवतार घेतला. हिरण्यकश्यपूला 24 अवताराच्या कथा ऐकायच्यात आपल्याला बरं का. त्यापैकी आता सांगायलो ऐका. हिरण्याक्षाला मारण्यासाठी वराह अवतार, हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी देवानं नरसिंह अवतार. हे झाला जय विजयाचा एक अवतार. दुसरी जोडी झाली रावण आणि कुंभकर्ण. त्रेतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्णाला मारण्यासाठी देवानं गोड अवतार धारण केला, राम अवतार. आणि त्याच्यानंतर तिसरी जोडी झाली या जय विजयाची, शिशुपाल आणि
वक्रदंत म्हणतात कोणी, दंतवक्र म्हणतात कोणी. त्या शिशुपालाला मारण्यासाठी, वक्रदंताला किंवा दंतवक्राला मारण्यासाठी देवानं गायी वळल्या, हातात सुदर्शन, बासरी, मोर मुकुट, कृष्ण अवतार धारण केला. हो, असे भगवंताचे गोड अवतार आणि त्या जय विजयाचे देखील अवतार झाले म्हणायला हरकत नाही. चला पुढं. आकुती ती रुची नावाच्या ऋषीला देण्यात आली होती. देव होती कर्दम ऋषीला देण्यात आली होती. कर्दम ऋषीला गोड त्याच्या लग्नाची कथा आहे. कर्दम नावाचे ऋषी अनेक वर्ष तप केलं, अनेक वर्ष. एकदा भजन करू, पुढची कथा ऐकू. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी मला कंटाळा आलाय म्हणून मी भजन घेणं झालो. तुमच्याकडून नामस्मरण व्हावं म्हणून मी भजन घेतोय. तुम्ही टाळीच वाजवत नाहीत, मग भजनाचा काय उपयोग? सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा मी विठ्ठलाचा. बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे श्याम. कर्दम ऋषीचं चरित्र पाहायचं आपल्याला. कर्दम, कर्दम म्हणजे काय हो? कर्दम याचा अर्थ दमन करणारा, इंद्रियांचे दमन करणारा. इंद्रियांचे दमन म्हणजे ज्याचं आपल्या सर्वांगावर, सर्व इंद्रियावर नियंत्रण आहे, सर्व इंद्रिय ज्याचे ताब्यामध्ये आहेत त्याला म्हणायचं कर्दम. अशा कर्दम ऋषीनं अनेक वर्ष तपश्चर्या केली भगवंताची. आणि अनेक वर्ष तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवंताने विचारलं, कर्दमा काय पाहिजे, काय पाहिजे? त्यावेळेला म्हणले कर्दम ऋषी, देवा बायको पाहिजे, बायको. कंडक्टर साहेब, आजच्या सारखीच परिस्थिती असेल कदाचित. बायकोसाठी तेवढा वर्ष तप केलं त्यानं, बायको मिळावी याच्यासाठी. कारण आजही तशीच परिस्थिती आली ना, मुलाला मुलगीच मिळेना झाली. बेजार आहेत मुलाचे बाप. बरोबर आहे सागर महाराज, बेजार आहेत. कर्दमा एवढी कठोर तपश्चर्या बायकोसाठी? म्हणले हो देवा, बायको पाहिजे मला, अनुरूप माझ्या परमार्थाला साथ देईल अशी मला बायको मिळवून द्या. आता देव म्हणले, मी कोणाच्या घरला जाऊ बाबा सोयरीक लावण्यासाठी, मुलगी पाहण्यासाठी? मी काम देतो माझ्या एका भक्ताकडं. नारदाला कामाला लावलं. नारदा त्या कर्दमाला मुलगी पाहून दे रे बाबा. बस नारदजीनं मुलगी शोधून काढली. देव होती. कोणाची मुलगी? मनु आणि शतरूपेची मुलगी देव होती.
कर्दमाला येऊन सांगितलं, तुझ्या घरी पाहायला येणार आहेत. पहा काय म्हणतोय मी, तुझ्या घरी पाहायला येणार आहेत मुलीचे आई वडील, मुलगी. आता जसं मुलगी पाहायला जातात की नाही, मुलगी पाहायला, तसं मुलगा पाहायला सासू सासरे आले, मुलगी स्वतः आली. आणि काही दिवसानं हीच परिस्थिती मुलावर येणार आहे. मुलगी येऊन पोराची मुलाखत घेणार, काय रे स्वयंपाक येते का नाही तुला सागर. काही दिवसानं अशीच परिस्थिती येणार, मुलगी येऊन नवऱ्याला विचारणार, त्या मुलाला विचारणार, स्वयंपाक येते का, भांडे कोणत्या साबणाने घासतो, कपडे धुता येतात का. काही दिवसानंतर तीच परिस्थिती येणार आहे. देवहूती आपल्या आई वडिलांसोबत आली कर्दमाच्या घरी. मनू आणि शतरूपा आपल्या मुलीला घेऊन आले. पण हा कर्दम देखील हुशार होता. यानं घरामध्ये असे 3 आसनं टाकून ठेवले, 3 चटया टाकून ठेवल्या बसण्यासाठी, 1 2 3. आणि म्हणले आता परीक्षाच घ्यायची त्या होणाऱ्या बायकोची. आपल्या परीक्षेत जर ती पास झाली तर पसंत, नाही तर नापसंत. पाय धुवायला पाणी दिलं होणाऱ्या सासू सासऱ्याला आणि घरामध्ये आपल्या त्या झोपडीमध्ये बसवलं. मनू बसला, शतरूपा बसली आणि बाजूला एक चटई राहिली रिकामी. ती देवहूती विचार करू लागली, हा कर्दम माझा होणारा नवरा आहे आणि यानं टाकलेल्या अंथरुणावर, यानं टाकलेल्या आसनावर मी बसावं की नाही. जर बसले तर नवऱ्याकडून सेवा करून घेतल्याचं पाप मला लागेल. काय म्हणतो मी, लक्षपूर्वक ऐका माय. अजून लग्न नाही झालं त्या पोरीचं, तरी एवढा विचार करती ती लांबचा. होणाऱ्या नवऱ्याकडून सेवा करून घेतल्याचं पाप माझ्या डोक्यावर बसेल, म्हणून मी या आसनावर बसायचं नाही, नाही बसणार. पण जर मी हे आसनावर नाही बसले तर एक प्रकारे नवऱ्याचा अपमान केल्यासारखं होईल, नवऱ्याचा अपमान. म्हणून ती खाली बसली जमिनीवर आणि आपला एक हात त्या आसनावर असा टेकवला. कर्दम म्हणला, मी जेवढा विचार केलता त्याच्यापेक्षा तर ही लय हुशार निघाली, पसंत आहे आपल्याला, पसंत. त्या मनूला बाजूला बोलावलं. आले का सावकार, या. वा, बरेच लवकर आले. होणाऱ्या सासऱ्याला, देवहूतीच्या बापाला असं बाहेर बाजूला बोलावलं. ते सोयरीकवाले लय असतात, 3दा उठू बाजूला जाऊन विचार करतात हुंडा ठरवायसाठी. 3दा उठतात, 4दा उठतात, चहा पितात, बाजूला जातात, विचार करतात, पुन्हा येतात, बसतात, उठतात, विचार करतात. तसंच काम आहे ना सोयरिकीचं. पण डायरेक्ट मध्यस्थी माणूस नाही इथं. मध्यस्थी माणसाचं फार अवघड असतं. इथं मध्यस्थी नाही. स्वतः जावाई सासऱ्याला म्हणला, मी लग्नाला तयार आहे. म्हणले मग माझी एक अट आहे. म्हणले काय, मी 12 वर्ष ब्रह्मचारी राहील. लग्न झाल्यावर ब्रह्मचारी राहते का कोणी. पण हे पट्या म्हणला, मी 12 वर्ष ब्रह्मचारी राहणार. म्हणले मान्य. अजून ब्रह्मचारी झाल्याच्या नंतर 12 वर्षानंतर संसार करील, पण एक मुलगा झाला की मग मी संन्यासच घेणार. डायरेक्ट म्हणला, मी परत येणारच नाही घरी. म्हणला बाबा मला का थोडं लग्न करायचंय, मी पोरीला विचारतो. पोरीची संमती फार महत्वाची, मुलीचीही संमती असायला पाहिजे बर का. हा, मुलीला विचारतो. त्यानं देवहूतीला बोलवलं. बाळा, हा कर्दम जो आहे होणारा नवरा तुझा, हा म्हणतोय की मी लग्न झालं तरी 12 वर्ष ब्रह्मचारी राहील. बर, ब्रह्मचारी 12 वर्ष ब्रह्मचर्याच्या नंतर 1 वर्ष म्हणा किंवा एक मुलगा होईपर्यंत म्हणा मी घरी राहणार. एक मुलगा होईपर्यंत संसार करणार, नंतर मग डायरेक्ट संन्यासच घेणार, लुंगी लावणार आणि जंगलात जाणार. म्हणले मला बी असाच पाहिजे होता, हेच पसंत आहे आपल्याला, करीतलं लग्न याच्याशीच. म्हणले पोरी येडी झालीस का काय, अगं लग्न झाल्यावर ब्रह्मचारी राहायचं म्हणताय. म्हणली बाबा, लग्न झाल्यावर सुद्धा जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो त्याच्या एवढा श्रेष्ठ कोणी असेल का, त्याच्याशी लग्न करायचं. झालं देवहूतीचं आणि कर्दमाचं लग्न झालं. 12 वर्ष ब्रह्मचारी राहिला आणि नंतर मग संसार करू लागला त्या देवहूती सोबत. संसार करता करता मग एक मुलगी झाली की बस यानं भगवी लुंगी घेतली, तांब्या घेतला, लोटा घेतला आणि चलो म्हणला मी जंगलामध्ये. देवहूती फार हुशार होती. ओ मला कुठं निघाले. म्हणले आपण काय करार केला होता, एक मुलगा झाला की निघालो. म्हणले मुलगा कुठं झालाय, मग मुलगी झाली ना.
बस ते तांब्या खाली ठेवला त्यानं, लुंगी खाली ठेवली आणि म्हणलं बाबा ठीक आहे. दुसरी मुलगी, तिसरी मुलगी, चौथी मुलगी, असं करत करत 9 मुली झाल्या त्याला, 9 मुली. आणि 9 मुली झाल्याच्या नंतर 10वा मुलगा झाला. त्याचं नाव कपिल ठेवलं. बोलिये कपिल भगवान की. जय जय जय. तो कपिल भगवंताचा अवतार देवाचा अवतार होता, देवाचा अवतार. आणि त्या 9 मुली म्हणजे नवविधा भक्ती आहेत. नवविधा भक्ती कोणत्या कोणत्या हे मी काल सांगितलं. अर्चनम पहिलेपासून, श्रवणम, कीर्तनम, पादसेवनम, सख्यम, दास्यम, आत्मनिवेदन, ह्या नवविधा भक्ती म्हणजे ह्या 9 मुली आहेत. आणि 10वा कपिल भगवंताचा अवतार. ही कथा काय सांगते? या कथेतून बोध काय घ्यायचा? जेव्हा तुमच्या मनामध्ये भक्ती येऊन राहते, म्हणजे तुम्ही या नवविधा भक्तीचं पालन करता, तुम्ही या नवविधा भक्तीच्या परीक्षेमध्ये उतरता, म्हणजे तुम्ही जेव्हा पात्र होता या नवविधा भक्तीमध्ये, तेव्हा तुमच्या हृदयामध्ये भगवंताचं प्रागट्य होतं. जेव्हा तुम्ही या नवविधा भक्ती अंगीकारता, तुम्ही देवासोबत मित्रत्व करता, दास्यत्व स्वीकारता, त्याच्यासोबत आत्मनिवेदन करता, त्याचा कथेचं श्रवण करता, कीर्तन करता, भजन करता, त्याच वेळेला देव तुम्हाला भेटतो किंवा देवाचं प्रागट्य हृदयामध्ये होतं. तो 10वा अवतार कपिल भगवंताचा जसा झाला तसा. चला तिथं मग कर्दम ऋषी निघून गेले, संन्यास घेतला त्यानं, संसार सोडून दिला, राहिली एकटी आई. तर मग आईला देखील त्या कर्दम ऋषीच्या मुलानं म्हणजे कपिल भगवंतानं सांख्यशास्त्राचा उपदेश केला. सांख्यशास्त्राचा कपिल भगवंतानं कोणता उपदेश केला? त्याला सांख्यशास्त्र म्हणतात किंवा सांख्ययोग म्हणतात. संताची लक्षणे काय असतात, भक्तीचं स्वरूप काय, अध्यात्माची साधना कशी केली पाहिजे, योगी माणसाची लक्षणं काय असतात, हो भक्तियोग म्हणजे काय, वैराग्य म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा उपदेश त्या सांख्यशास्त्राच्या माध्यमातून कपिल भगवंतांनी आपल्या आईला केला आणि आईला देखील मुक्ती मिळवून दिली. बोलिये कपिल भगवान की. जय जय जय. अशी त्या मनूला झालेल्या अपत्य, किती मुलं झाले मनूला? मनू आणि शतरूपेला 5 झाले. किती झाले सांगा जोरात? हा 5 झाले. त्यापैकी आपण त्या मुलींच्या कथा ऐकतोय. मुलींच्या, देवहूती नावाच्या मुलीच्या लग्नाची कथा कर्दम ऋषीला दिली. आता दुसरी मुलगी सांगितली मी, दुसरी जी दक्ष प्रजापतीला दिली. कोणती मुलगी दिली ती? प्रसूती नावाची. त्या दक्ष प्रजापतीची कथा ऐकू. एकदा भजन करू आणि दक्ष प्रजापतीची कथा ऐकू. हरे राम 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून माय सगळ्यांनी टाळी वाजवायची. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरि
कृष्ण कन्हैया लाल की जय जय श्री राधे श्याम. मनु आणि शतरूपा हे ब्रह्मदेवानं मनुष्य सृष्टी निर्माण करण्यासाठी जन्माला घातलेले दोघे जण. त्यांनी 5 अपत्यांना जन्माला घातलं. आकुती देव होती आणि प्रसूती नावाच्या 3 मुली, प्रियव्रत आणि उत्तानपाद नावाचे 2 मुलं. मुलींच्या तेवढ्या कथा आपण आज ऐकणार आहेत, मुलांच्या कथा उद्या ऐकायच्यात. प्रियव्रत आणि उत्तानपादाची कथा उद्या सांगेल. आज त्या देवहूतीची कथा ऐकली, आता प्रसूतीची कथा सांगतो ऐका. ती प्रसूती नावाची मुलगी, सांगायची कंडक्टर साहेब 5 वाजलेत म्हणे. माझा काय मोबाईल 5 वाजले, 5 वाजून 2 मिनिटं झाले. आणि आपल्या काही माय माऊल्या येतात, या आजीला काही जणीला हरिपाठ आहे तिकडं, ते हरिपाठ घ्यायला जावं लागते म्हणे. त्यांनी मला सांगितलेलं आहे, महाराज 5 वाजता आम्हाला सोडत जा. कुठं गेली ती आजी, हाय का नाही? इकडं बसली का उन्हाला? बर हा हा बघा इकडं आहे. त्यांना हरिपाठासाठी जायचंय. चला मग ही कथा उद्या सांगू का घेऊ? बरोबर, हा चालते, काय अडचण नाही, ठीक आहे. ती प्रसूती नावाची मुलगी जी आहे ती दक्ष महाराजाला दिली. दक्ष महाराज, दक्ष महाराज म्हणजे दक्ष प्रजापती. प्रजापती हे एक प्रकारचं पद आहे. पद काय म्हणतोय लक्षपूर्वक ऐका. पद आहे पद. जसं गावाचा सरपंच असतो, तालुक्याचा आमदार असतो, जिल्ह्याचा खासदार असतो, जिल्ह्याचा पालकमंत्री असतो, महाराष्ट्राचा गृहमंत्री, तसं एक प्रकारचं हे पद होतं. पद, प्रतिष्ठेचं पद. आणि त्याच्याकडं पद आलं की त्या माणसामध्ये मद येण्याची शक्यता असते. काय म्हणतोय मी, लक्षात घे. पद आणि मद फार जवळचा संबंध आहे. त्या प ला एक असा गोल शून्य लागला की प चा म होतो. बरोबर आहे. प ला म करायचं असेल तर लेकर हो सांगा रे, ए शाळेत जाणारे, प ला जर म करायचं असेल तर काय करावं लागते? एक प च्या कोपऱ्यामध्ये असा झिरो जोडला, झिरो, की प चा म होतो. आणि तो झिरो म्हणजेच अहंकार असतो. अहंकार. त्या पदवाल्याला अहंकार लागला रे, लागला की त्याला मद येते. मद, मद म्हणजे मस्ती. त्याला आपण म्हणतो लय माज आलाय त्याला सत्तेचा. तसंच झालं होतं त्या दक्षाचं. त्याला 16 मुली झाल्या. 16 मुली त्या दक्षाला आणि प्रसूतीला. 16 मुलीपैकी 13 धर्माला दिल्या. 13 धर्माला दिल्या. एक अग्नीला दिली, एक पितराला दिली, आणि एक जी आहे एक ती भगवान शंकराला देण्यात आली. भगवान शंकराला ती मुलगी दिली. आणि एके दिवशी दक्षाला प्रजापती पद मिळाल्याच्या आनंदामध्ये सगळ्या देवी देवतांनी असा स्वागत समारंभ ठेवला. म्हणले आपले दक्ष प्रजापती झालेत. सगळा मोठा मंडप टाकला. थाटामाटात बँड वाजंत्री वाजू लागले, ढोल नगाडे वाजतायत. आणि त्यावेळेला दक्ष महाराजाचं आगमन झालं. मोठ्या जयघोष केला, बोलिये दक्ष प्रजापती महाराज की. सगळे जण मंडपातले उठून उभे राहिले. सगळे जण उठले, पण समोरच्या लाईनला 2-3 जण बसलेले होते. त्या 3 जण त्यांचं लक्षच नाही, त्यांनी उठलेच नाही. समोरच्या लाईनला जे होते ते दक्ष महाराज असे स्टेजवर आले. आल्यावर पाहिलं, दोन्ही हाताने असा नमस्कार केला, सगळ्याला हात दाखवला. पहा ते मंत्री लोक असेच राहतात, ते असे हात करतात मोठे. असा हात केला. सगळेजण उभं राहिलेले दिसले, पण समोरच्या लाईनला 2-3 जण होते. 3 जण, अरे हे काहून नाही उठले? कोण कोण आहे? ब्रह्मदेव. बर, नाही उठू द्या, बाप आहे आपला. त्याच्या बाजूला नारायण भगवंत, जाऊ द्या, आपल्या बापाचाही बाप आहे. नाही उठलात, नाही उठला. पण हा शंकर, हा माझा जावाई, आणि याला उठायला पाहिजे होतं. याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. माईक हातात घेतला आणि काय वाटेल ते बोलला. शिव्या दिल्या शंकराला. अरे मुलगी दिली तुला, कोणी देत नव्हतं. जटा वाढवल्या, दाढी वाढवल्या, कपडे घालायची अक्कल नाही, मसनवट्यामध्ये राहतो, अंगाला राग लावतो.
वाटेल तसं बोलला, वाटेल तसं. आणि त्या बसलेल्या सभेमधल्या काही लोकांना फार आनंद झाला. भगवान शंकराला सासऱ्यानं शिव्या दिल्याच्या आनंद झाला. ते भृगु ऋषी असा दाढीवरून हात फिरवू लागले. कोण त्याचा पुरस्कार केला, पण कोण तिरस्कार केला. दक्षानं असं नव्हतं करायला पाहिजे. भगवान शंकर तर भोळा देव आहे, त्याला शिवाय नाही द्यायला पाहिजे होते. पण काही जण म्हणले बरं झालं. भगवान शंकर तिथून निघून घरी आले, बायकोला नाही सांगितलं. त्याचा अपमानाचा बदला घेण्यासाठी दक्ष महाराजांना एक यज्ञ करायचं ठरवलं. आणि यज्ञ सगळ्यांना आमंत्रण दिलं. सगळ्याला आमंत्रण दिलं, पण भगवान शंकराला नाही दिलं. पहिला दिवस यज्ञाचा संपन्न झाला आणि त्याच दिवशी संध्याकाळी देवी देवता परत जायला निघाले. तेव्हा सांगितलं कैलास मार्गे जा, कळू दे त्या शंकराला आणि त्या सतीला बापाच्या इथे यज्ञ चालू आहे. देव पत्न्या त्या कैलासावरून जाताना सतीनं विचारलं, काका कुठे गेला होता? म्हणले तुझ्या बापाच्या इथं, तुला आमंत्रण नाही का? म्हणले मला आमंत्रण आहे, पण आम्ही उद्या जाणार आहेत. खोटं सांगितलं सतीनं. आणि त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला भगवान शंकराला सती म्हणते, मालक अहो माझ्या बापाच्या इथं यज्ञ आहे. म्हणले बरं, आणि आपण जावं का? म्हणले सती, ज्या ठिकाणी माणसाला मान नाही किंवा बोलावलं नाही, आमंत्रण नसेल तर जाऊ नये. आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. हा नियम फक्त सतीसाठीच नाही, तुमच्या आमच्यासाठी सुद्धा आहे. जर आपल्याला एखाद्या कार्यक्रमात कुठं बोलावलं नाही, कोण एखाद्या पाहुण्याच्या इथं कुठं, तर तिथं जाऊ नये. सासरवाडीमध्ये सुद्धा सावकार, सासरवाडीत बी जर जावाई समजा बिन बोलावण्याचा जाऊ लागला तर त्याला काही मान राहील का? चहाला सुद्धा कोणी विचारणार नाही ना. आमंत्रण 3दा दिलं तर जावायनं एकदा जावा, मी तर या मताचा आहे. 4दा बोलवलं तर एकदा जावा. नाही तर सागर उठलं की सासरवाडी, उद्या पाणी सुद्धा पाय धुवायला कोणी देत नाही. भगवान शंकर म्हणले आमंत्रण नसेल तर जाऊ नये. हो, गोड वर्णन केलेलं आहे. जिस घर में आदर मान नहीं, जिस घर में आदर मान नहीं, उस घर पर ना जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं, उस घर में ना जाना चाहिए. बेटा कितना भी प्यारा हो, उसे सर पे बिठाना ना चाहिए. बेटी कितनी भी प्यारी हो, उसे घर घर घुमाना ना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं, उस घर पर ना जाना चाहिए. जिस घर में आदर मान नहीं, त्या घरी जाऊ नये. भगवान शंकर म्हणले सती, अगं 2-4 ठिकाणं आहेत, अवतार नसलं तरी गेलं तर जमते. एक म्हणजे हे भगवंताचं कार्य, कथा चालू आहे, कीर्तन चालू आहे, इथं कोणाला बोलवायची गरज नाही. भगवंताच्या कार्यामध्ये मनानच गेलं पाहिजे, हरकत नाही. गुरुच्या घरी काही कार्यक्रम आहे, शिष्यानं वाट नाही पाहायची, मला पॅम्पलेट आला नाही, मला आमंत्रण आलं नाही, मग मी कसा जाऊ? गुपचूप गेलं पाहिजे. एका मित्राच्या घरी काही कार्यक्रम आहे, मुलीचं लग्न आहे, साखरपुडा आहे, मित्र गडबडीत विसरला असेल, दुसऱ्या मित्रानं विचार नाही करायचा आमंत्रणाचा, जायचं सरळ. आणि एखादा मुलगा मुलगी आईबापापासून लांब राहत असेल तर आईबापांना बोलवण्याची गरज नाही, स्वतः मनानच गेलं पाहिजे. बस सती हुशार होती, हुशार बापाची हुशार मुलगी. हुशार बापाची म्हणजे त्याचं नावच दक्ष, आणि दक्ष म्हणजे नेहमी सजग असलेला, त्यालाच दक्ष म्हणतात ना. दक्ष आपण म्हणतो ना, तो माणूस त्याच्या कामाप्रती फार दक्ष आहे, त्याला हुशार बाप. हुशार बापाची हुशार मुलगी म्हणली, हा मालक तुम्ही जे आता म्हणले का नाही, आई बापापासून लांब राहत असेल एखादा मुलगा मुलगी तर जायला हरकत नाही, मग तो माझा बाप आहे,
एवढा वेळ म्हणत होती तुमच्या सासऱ्याच्या इथं यज्ञ आहे चला, पण आता म्हणली माझ्या बापाच्या इथं यज्ञ आहे. तिनं सांगितलं मालक गेलं पाहिजे, मी जाणार. भगवान शंकर म्हणले जा. पतीची आज्ञा मोडून सती निघाली. काय म्हणतोय लक्षात घ्या, पतीची आज्ञा मोडून सती निघाली. 2 शिवदूत शिवगण सोबत घेतले, शिवगण, आणि शिवगणाला सोबत घेऊन माहेरामध्ये सती गेलेली आहे. माहेरात गेल्यावर मी सांगितलं दक्ष महाराजाला किती मुली होत्या? 16 मुली होत्या. 16. ही 16वी 15 मुली. त्या 15 जणी एकत्र आल्या आणि सतीची चेष्टा करू लागल्या, चेष्टा हसू लागल्या. काय ग सती आलीस का? एकटीच आलीस वाटतं. तो तुझा नवरा नाही आला? नाही आला. अजून त्यानं गाडी वगैरे घेतली का, एखादी कार वगैरे का? अजून त्या नंदी बैलावरच बसून फिरतोय. चेष्टा करू लागल्या. काय ग अजून मेकअप वगैरे करता येतो का नाही? का अजून अंगाला राखच लावतोय? काही लॉकेट वगैरे सोन्याचं केलं का नाही? का अजून गळ्यात ते सरपच घालून फिरतोय? चेष्टा करू लागल्या, चेष्टा. सती रडकुंडीला आली. आपल्या नवऱ्याचा अपमान पाहून रडकुंडीला आली. त्याच वेळेला बाप पाहिला. बाप. सतीला वाटलं निदान बाप तरी आपल्याला बोलेल, पण तोंड वाकडं केलं दक्षानं आणि हुंदका आला. हुंदका, डोळ्यात अश्रुधारा आल्यात. त्याच वेळेला आई पाहिली. आई प्रसूती. आई पाहिली आणि आईला पाहिल्याबरोबर त्या आईनं सुद्धा विचारलं आलीस का बाळा सती? आलीस का बाळा सती? हे शब्द ऐकले आणि आपल्या त्या सतीनं आईच्या खांद्यावर, आईच्या कुशीत शिरून आपल्या अश्रूला वाट मोकळी करून दिली. हमसून रडली. खूप रडली सती, खूप रडली. झालेला सगळा अपमान सहन केला सतीनं. पहा तुम्ही आजही माहेरामध्ये गेल्याच्या नंतर जर तुमच्या माहेरात आई जर आहे तरच त्या माहेराला काही अर्थ आहे. आणि माहेरात जर महिला मंडळी 2-4 भाऊ आहेत, भाऊजाई आहेत, पण कोणाला काळजी नसते बरं का. भाऊ कुठपर्यंत तुमचे असतात? जोपर्यंत त्यांचं लग्न होत नाही, त्यांना बायको येत नाही, मुलं बाळ होत नाही, तोपर्यंत भाऊ देखील बहिणीची काळजी करतात. पण ज्या वेळेला त्याचा संसार सुरू होतो तो भाऊ देखील तुमच्याकडे लक्ष नाही देत. म्हणून आई जोपर्यंत माहेरात आहे ना तोपर्यंतच माहेराला किंमत आहे. माहेराला किंमत. आई काय असते हो? आई म्हणजे काय असते? आई म्हणजे दुधावरची साय असते. आई म्हणजे वासराची गाय असते. आई लंगड्याचा पाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही, त्याला आई म्हटलेलं आहे. आई अशीच एक स्त्री आपला संसार करत असताना 4 भाऊ आहेत तिला. 4 भाऊ आहेत, पण कोणीही आपल्या आईकडे पाहायला लक्ष द्यायला तयार नाही. गोळ्या औषध पाहत नाही, दवाखाना पाहत नाही. बाजारातून, वाशिमच्या बाजारातून निरोप येतो तुमची आई फार बिमार आहे आणि तिला एकदा भेटून या. कधी जाईल काही सांगता येत नाही. 8 दिवस झालं अन्न पाणी घेत नाही. ती बाई निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 2 पोळ्या घेतल्या, त्यावर थोडी साखर बांधली आणि शिदोरी घेऊन निघाली. ती आई गावच्या बस स्टँडवर आली भल्या पहाटे. आल्यावर एसटी आली, एसटीत बसली. एसटीत बसल्याच्या नंतर जसे एसटीचे चाक फिरायला लागले तसे तिच्या डोक्यामध्ये विचाराचे चक्र फिरतात. 4 भाऊ आहेत मला, 5-25 एकर जमीन आहे माझ्या भावाकडं, पण काय उपयोग? एकही भाऊ माझ्या आईची काळजी घेत नाही, कोणी दवाखान्यात नेत नाही, कोणी औषध गोळ्या पाहत नाही. काय कामाचं? विचार करते ती स्त्री. विचार करत करत सकाळची दुपार झाली. उन्हाळ्याचे दिवस. भर दुपारी 2 वाजता माहेराच्या बस स्टँडवर गाडी थांबली. कंडक्टरनं आवाज दिला. कंडक्टर साहेब म्हणतात चला ताई तुमचा उतरायचं ठिकाण आलं. बेल वाजली तशी गाडी थांबली. गाडी थांबल्यावर गडबडीमध्ये ती स्त्री खाली उतरली बस स्टँडवर. उतरल्याच्या नंतर एसटी पुढे निघून गेली आणि मग लक्षात आलं अरे आपण तर आपल्या पायातली चप्पल काढून ठेवली होती, सीट खाली तशीच राहिली. आता गावाकडे जायचं, उन्हामध्ये कसं जाणार? ऊन तर मी म्हणते खूप तापलाय, रस्ता रोड तापलाय, पण आईच्या भेटीच्या ओढीनं ती स्त्री निघाली. ऊन मी म्हणते, डोक्यावर सूर्य तळपतोय, तशी 4 किलोमीटर पायी चालत जाण्याचा निश्चय तिनं दृढ निर्धार केला आणि ती स्त्री निघाली. 1 किलोमीटर चालून गेलं की पायाला फोड आले. 2 किलोमीटर चालताना ते फोड फुटले आणि रस्त्यावर त्या रक्ताचे डाग पडतायत. एवढं ऊन असताना देखील केवळ आणि केवळ आईच्या ओढीनं ती स्त्री आपल्या माहेराकडे निघाली.
पायातून रक्तबंबाळ झालेले पाय घेऊन ती स्त्री सायंकाळच्या वेळेला 4 वाजता दारात पोहोचली आपल्या माहेरामध्ये. माहेरात पोहोचल्यावर 4ही भावजई होत्या. 4ही भावजई बसलेल्या उन्हामध्ये सावलीला काम करत होत्या. उन्हाळ्याचे दिवस सावलीमध्ये बसून घरकाम करत होत्या. पण आपली ननंद आलेली पाहिली की तोंड वेडवाकडं केलं आणि आपल्या हातातले काम टाकून दिलं आणि आपल्या आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या भावजई. पण लहान मुलं, आपल्या भावाचे मुलं लहान लहान खेळत होते अंगणामध्ये तिच्या. त्या मुलांना काही नसतं, तुमचं आमचं काही नाही, त्याच्यामध्ये द्वेष भावना नाही मुलांमध्ये. त्यावेळेला एक मुलगा म्हणला, आत्याबाई आली, आत्याबाई आली. हा आवाज जी 8 दिवसापासून म्हातारी आई अन्नपाणी सोडून आपल्या खोलीत पडलेली होती, त्या आईनं आवाज ऐकला, आत्याबाई आली. म्हणजे तिला कळालं माझी लेक, माझी मुलगी आली. 8 दिवसापासून अन्नपाणी सोडलं होतं त्या म्हातारीनं. कोपऱ्यात पडलेली काठी तिला दिसली. हातपाय लटलट थरथर कापतायत, तरी पण ती म्हातारी 80 वर्षाची 90 वर्षाची म्हातारी आजी उठली आणि कोपऱ्यातली काठी घेतली. सगळे घरचे लोक पाहू लागले. 8 दिवसापासून ज्या म्हाताऱ्या आईला अन्न पाणीही जात नव्हतं, आपली लेक आली ही बातमी कळाल्याबरोबर उठून कोपऱ्यातली काठी घेते. नवल वाटलं सगळ्याला. ज्या म्हातारीनं 8 दिवसापासून अन्न पाणी सोडले, लेकीच्या ओढीनं काठी घेतली आणि स्वयंपाक घरामध्ये गेली. स्वयंपाक घरामध्ये भाकरीचा तुकडा घेतला एक दुरडीतला आणि काठी टेकवत टेकवत हातपाय लटलट कापतायत म्हातारी. आता पडते का मग पडते ही परिस्थिती. पण मुख्य दरवाजाजवळ गेली. घरातले सगळे लोक आश्चर्य वाटते. अन्न पाणी सोडलेली म्हातारी चालायला लागली. पण लेकीची ओढ, लेकीच्या भेटीची ओढ दारात गेली आणि आलेल्या लेकीच्या अंगावरून तो भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला आणि तोंडाचे पटापट मुके घेतले. आलीस का माय, आलीस का वासरा. माय त्याला म्हणावं, माय त्याला म्हणावं. हो, आई आहे ती, आई. आई देवाला माहित आहे मी घरामध्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकणार नाही, म्हणून काळजी कोण घेणार. देव प्रत्येक घरामध्ये तर अवतार घेऊन येऊ शकत नाही, मग काळजी कोण घेणार. त्यासाठी देवानं एक पात्र घराघरात निर्माण केलं. त्या पात्राला आई म्हणतात, आई म्हणतात. म्हणूनच म्हटलं मी, आई काय असते. आई लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. म्हणूनच कोणीतरी एका कवीने म्हटलंय, ज्याची आई संपली, ज्याची आई संपली त्याचा मायेचा सागर आटला, मायेचा सागर. हो, म्हणूनच आईला मायेचा सागर म्हटलं. आणि ज्याची आई संपली त्याचा मायेचा सागर आटला. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणूनच म्हटलं. म्हणून आयुष्यामध्ये जोपर्यंत आई बाप आहेत, माय बाप हो, एकच करा, जोपर्यंत ते आहेत ना त्यांची काळजी घ्या बस. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. जोपर्यंत घरात मायबाप आहेत ना तुमच्या, कुठं जायची गरज नाही. तेच तुमच्यासाठी, हो तेच आहेत तुमच्यासाठी, देव आहे. कुठं जायची गरज नाही. फक्त ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देऊ नका. हीच भगवंताची सेवा आहे, हीच भगवंताची सेवा. मायबापाची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा आहे. नाहीतर मायबाप ठेवलेत वृद्धाश्रमामध्ये आणि इकडं गावचा कारभार पाहतोय, त्याला अर्थ नाही, अर्थ नाही. म्हणून आणि महिला मंडळी सुद्धा, महिला मंडळी, सासू सासरे म्हणजे तुमचे आई बाप समजून सेवा करा. तुमचे आई बाप, जर तुमच्या आई बापाला तुमच्या भावाच्या पत्नीनं जर असाच त्रास दिला तर, महिला मंडळी सुद्धा, मी म्हणतो ना, जर महिला मंडळीनं मनात आणलं तर आपलं घर हे स्वर्ग बनवू शकतं, स्वर्ग. पुरुषांच्या हातात काही नाही हो, ते फक्त बाजार आणून टाकतात 8 दिवसाचा, 15 दिवसाचा, महिन्याचा टाकते, बाहेर निघून जाते पुरुष. पण सगळं घर चालवते ती स्त्री. आणि स्त्रियांनी मनात आणलं तर आपला घर स्वर्ग बनवू शकते. आपले स्वतःचे आईबाप समजून आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा बस. चला, सती खूप रडली आईच्या खांद्यावर डोकं ठेवून. आणि त्या ठिकाणी झालेला अपमान सहन झाला नाही सतीला. भगवान शंकराचा अपमान, स्वतःचा अपमान. बापाला सांगितलं, बाबा तुमच्यापासून मिळालेला हा मी देह ठेवणार नाही. यज्ञकुंडामध्ये उडी घेतली सतीनं आणि स्वतःला पेटवून घेतलं. सतीनं जीवन यात्रा संपवली. धावत ते आलेले शिवगण कैलासावर गेले. शंकराला सांगितलं, आईसाहेबांना जीव दिला. शंकरजी आले,
सतीचं प्रेत हातावर घेतलं, एका शिवगणाची वीरभद्राची निर्मिती केली. त्या वीरभद्राला सांगितलं जा सगळ्या यज्ञाचा विध्वंस करून टाक. यज्ञ बंद पडला. सतीच्या देहाचे तुकडे केले भगवान नारायणाने सुदर्शनाच्या साह्याने. ते तुकडे पूर्ण भारतभर पडले. त्या ठिकाणी शक्तिपीठ निर्माण झाली. शक्तिपीठ त्यापैकी 3 तुकडे, 3 शक्तिपीठ, 3.5 शक्तिपीठ, 3.5 आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पुढं अनेक प्रकारे देवानी विनंती केली आणि भगवान शंकराला पुन्हा एकदा लग्न करायला तयार केलं. पुन्हा एकदा. मग लग्न कोणासोबत करायचं? तीच सती पुढे हिमालय पर्वताच्या पोटी पार्वती म्हणून जन्माला आली आणि तिच्या सोबतच भगवंताचं पुन्हा लग्न झालं भगवान शंकराचं. चला आता एकदा गोड भजन करू आणि आरती